नमस्कार. नमस्कार मित्र. मी डॉक्टर अमोल देशमुख, मानसोपचार तज्ञ. आवाज अनम्यूट yourself. Amol, unmute yourself. Yes, please start. नमस्कार. मी डॉक्टर अमोल देशमुख, मानसोपचार तज्ञ, औरंगाबाद. आपले सर्वांचे सिझोफ्रेनिया एक मानसिक आजार, एक वाट प्रकाशाकडे या जनजागृतीपर कार्यक्रमात स्वागत करतो. जागतिक सिझोफ्रेनिया दिन 24 मेला दरवर्षी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. सिझोफ्रेनिया या आजाराबद्दल जनमानसात प्रबोधन व्हावे आणि या महत्वाच्या आजाराबद्दल सर्वांपर्यंत माहिती पोहोचावी, उपचाराबद्दल तसेच जनमानसात या आजाराबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, यासाठी सर्वत्र जगभरात प्रयत्न केले जातात. यावर्षीही संपूर्ण जगभरात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे तज्ञ, मग ते मानसोपचार तज्ञ असो, समुपदेशक असो, मनोसामाजिक मानसिक आरोग्य कार्यकर्ता असो, या क्षेत्रात काम करणाऱ्या परिचारिका असो, व या विषयाविषयी निगडीत सर्वच लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून आणि सर्वच माध्यम वापरून जनजागरण करत आहेत. आणि कोविड-19च्या काळातही हे जनजागरण कार्यक्रम फेसबुक किंवा इतर माध्यमातून लोकांपर्यंत जात आहोत. अशा मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच योद्ध्यांना मानाचा मुजरा आणि सलाम. मित्रहो, सर्वांना, प्रेक्षकांना मी आवाहन करतो की सर्वांनी ह्या परिसंवादाचा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि व्हिडिओच्या खाली असलेले स्टार्ट वॉच पार्टी बटन दाबून हा व्हिडिओ सर्वत्र जाण्यासाठी आम्हाला मदत करावी. मित्रहो, तर ह्या आजाराविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण कार्यक्रमाकडे वळूया. या विषयाविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील नामांकित मानसोपचार तज्ञ आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये आहेत. आपण सर्वप्रथम सर्व मानसोपचार तज्ञांची ओळख करून घेऊया. माझ्यासोबत मानसिक आरोग्य क्षेत्रात मनोविकार तज्ञ म्हणून काम करत असलेले नाशिकचे वरिष्ठ मानसोपचार डॉक्टर उमेश नागापूरकर आहेत. डॉक्टर उमेश नागापूरकर हे नाशिकला प्रॅक्टिस करतात. त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मनोविकृती शास्त्रामध्ये बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहेत आणि गेल्या 30 वर्षांपासून ते नाशिक येथे मानसिक आरोग्य क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. पुढचे संवादक आहेत डॉक्टर शैलेश उमाटे. डॉक्टर शैलेश उमाटे हे ठाण्याला मनोविकार तज्ञ म्हणून व्यवसाय सेवा देत आहेत. यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण केईएम हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलेले आहेत आणि गेले 17 वर्ष झाले ते मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये मनोविकार तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत. पुढचे संवादक आहेत डॉक्टर अमर शिंदे. डॉक्टर अमर शिंदे हे पुण्याला मनोविकार तज्ञ म्हणून आपली सेवा देतात. त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण हे बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातून पूर्ण केलेले आहेत आणि गेल्या 16 वर्षांपासून ते मनोविकार तज्ञ म्हणून पुण्यामध्ये आपली सेवा देत आहेत. पुढचे संवादक आहेत डॉक्टर राकेश बेलगुद्री. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये खूप कमी तालुक्यांमध्ये मनोविकार तज्ञ उपलब्ध आहेत आणि राकेश बेलगुद्री हे गडिंग्लज कोल्हापूर येथे मनोविकार तज्ञ म्हणून गेल्या 11 वर्षांमधून पासून काम करतात. त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयामधून पूर्ण केलेले आहे. आणि मित्रहो, मी डॉक्टर अमोल देशमुख, मी मानसोपचार तज्ञ म्हणून औरंगाबाद येथे माझी सेवा देत आहे. माझं पदव्युत्तर शिक्षण मी बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहे आणि गेल्या 12 ते 13 वर्षापासून मी औरंगाबाद येथे माझी प्रॅक्टिस करत आहे. मित्रहो, ह्या कार्यक्रमाकडे वळत असताना, सिझोफ्रेनिया ह्या आजाराविषयी जाणून घेत असताना आपल्यासोबत बरेच तज्ञ आहेत आणि ह्या विषयावर सविस्तर माहिती घेणं आज आपण ह्या कार्यक्रमाच्या रूपातून घेणार आहोत. विविध प्रश्नांतून, प्रश्न उत्तरातून, संवादातून आपण ह्या कार्यक्रमाला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक संवादकाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर उमेश नागापूरकर हे गेले 30 वर्ष झाले, म्हणजे अगदी
1980च्या काळापासून ते आजपर्यंत मानसोपचार तज्ञामध्ये मानसोपचार क्षेत्रामध्ये मनोविकार तज्ञ म्हणून काम करत आहेत. मी डॉक्टर उमेश नागरपूरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी हा त्यांचा प्रवास थोडक्यात रेखाटावा, की स्किझोफ्रेनिया हा आजार आणि त्यांचा अनुभव हा कसा असेल हा आम्हाला व्यक्त करावा. डॉक्टर नागरपूरकर. नमस्कार. स्किझोफ्रेनिया आताच डॉक्टर देशमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. याकरता आपल्याकडे जसे MRI CT स्कॅन करून तपासणी करून काही निदान करतात मेंदूचं, तसं दुर्दैवाने येथे ते निदान करता येत नाही आपल्याला. तरुण वयातच हा त्रास सुरू होतो. बऱ्याचदा लक्षणं सुरुवातीला समजत नाही. मला आठवतं अजूनही एक मुलाची केस, अतिशय ब्राईट हुशार मुलगा होता तो आणि अचानक स्वतःला कोंबून घ्यायला लागला, घरामध्ये बसायला लागला, कोणाशी बोलत तास रूम लॉक करून आणि अचानक एके दिवशी घरच्यांना वाटायचं की अभ्यास करतोय हा, आणि अचानक एके दिवशी तो व्हायलंट झाला, बाहेर आला आणि शेजारच्यांना शिवाय द्यायला लागला. म्हणायला लागला की माझे विचार हे काढून घेतात आणि मला खूप त्रास देतात, सारखे बोलत असतात मला आणि मी यांना आता काहीतरी करणार आहे. आणि मग झाल्यानंतर मगच त्याला उपचारासाठी आणलं गेलं. अशा प्रकारचे तरुण वयात सुरू होणारे आजार असतात. आता बऱ्यापैकी अवेअरनेस याच्याबद्दल वाढला आहे, पण अजूनही काही काही गैरसमजुती ह्या अजूनही शिल्लक समाजामध्ये दिसतात आपल्याला. बाहेरचं आहे, कोणी काहीतरी करणी केली आहे. तर जेवढं लवकर याच्यात उपचार केला जाईल तेवढं लवकर सुधारणा चांगल्या प्रकारची आपल्याला दिसू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे या गैरसमजुती आहेत त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आहे. आणि बऱ्याचदा आता मी बघतो की आजकाल लवकर पेशंटला आणलं जातं ट्रीटमेंट करता. याचं कारण असं असतं की अवेअरनेस वाढलेला आहे. थोडा उशीर लागेल. पूर्वीच्या काळी मला आठवतं साधारणपणे 10 वर्ष सुद्धा ट्रीटमेंट न घेता लोक घरीच त्यांना सांभाळायचे. जोपर्यंत अतिशय त्रास देत नाही तो रुग्ण, तोपर्यंत त्याची काळजी घ्यायची. आणि मग अशा वेळेस विना उपचार बराच काळ गेल्यामुळे त्यांचं पुढे प्रगती उपचारांमुळे कमी व्हायची. त्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे निश्चितपणे. दुसरी गोष्ट, उपचारांमध्ये फरक खूप पडलेला आहे. नवीन नवीन संशोधनात औषध आलेले चांगले, ज्याच्यामुळे आजकाल पेशंटला भरती करायची रुग्णालयामध्ये किंवा प्रत्येक पेशंटला ECT विद्युत उपचार किंवा शॉक ट्रीटमेंट द्यायची गरज तेवढी पडत नाही. तर हा डेफिनेटली सुधारणा याच्यामध्ये दिसते. शिवाय कुटुंब पद्धती आपली जी आहे ती बदलत चाललेली आहे. एकत्र कुटुंबाच्या ऐवजी आता न्यूक्लिअर फॅमिली आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ताण रुग्णाला सांभाळण्याचा वाढतो आहे. तर त्याकरता डे केअर सेंटर्स, रिहॅबिलिटेशन सेटअप आता बऱ्यापैकी वाढू लागलेले आहेत, ज्याचा फायदा रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना निश्चितपणे होतो. हा एक साधारणपणे बदल मला गेल्या काही वर्षामध्ये निश्चित दिसतोय. धन्यवाद सर. म्हणजे नक्कीच ह्या 25 ते 30 वर्षाच्या तुमच्या अनुभवातून ह्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा नक्कीच बदलत चाललेला आहे. पण अजूनही बदलण्याची गरज आहे हे तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं आहे. मी पुढच्या प्रश्नासाठी डॉक्टर शैलेश उमाटेंकडे जाईल. डॉक्टर शैलेश उमाटे, आपण ठाणे येथे एका शहरी भागामध्ये मेट्रो सिटीमध्ये काम करत आहे गेल्या 17 वर्षापासून, आणि शहरी भागांमध्ये ह्या आजाराविषयी लोकांचं कसं मत आहे आणि तुमचा त्याविषयीचा काय अनुभव आहे हा आम्हाला थोडक्यात सांगता येईल का? नमस्कार अमोल, जसं सरांचा एवढा वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे, तर विशेषतः स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे त्याच्याबद्दलच्या जनसामान्यात आणि समाजात खूप गैरसमजुती ह्या पसरलेल्या आहेत. आणि ह्या गैरसमजुती ग्रामीण भागात जेवढ्या आहेत तेवढ्याच शहरी भागातही आहेत. कदाचित ग्रामीण भागातल्या गैरसमजुती ह्या वेगळ्या विचारधारावर असतील, शहरी भागातल्या गैरसमजुती या वेगळ्या विचारधारेवर आहेत, पण नक्कीच गैरसमजुती तर आहेतच. आणि स्किझोफ्रेनिया हा आपल्या मानसिक आजारामधला सगळ्यात महत्वाचा आजार मला याही दृष्टिकोनातून वाटतो की त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात मानसिक आजाराच्या इतर आजारांना लागू होतात. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसोपचार तज्ञ म्हणजे हे फक्त स्किझोफ्रेनिया याच्यावरच उपचार करणारे असतात.
बरोबर. दुसऱ्या कशावरच ते उपचार करणारे नसतात. किंवा जे उपचार आपण स्किझोफ्रेनियाला करतो तशाच पद्धतीचे उपचार हे सगळ्याच आजारांना आपण देत आहोत का, असेही त्यांच्यात गैरसमजुती दिसतात. पण कुठेतरी शहरी भागामध्ये थोडस हे चित्र बदलताना दिसतंय. हे चित्र बदलताना आपल्याला अशा दृष्टिकोनातून दिसतंय की इन जनरल वेगवेगळे जे मानसिक आजार आहेत त्या बाबतीत येथील लोक स्वतःहून डॉक्टरांकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात वेगवेगळे विषय असतील, मुलांच्या एज्युकेशन बद्दल असेल, व्यवहार आपल्या स्पोर्ट्स बद्दल असेल किंवा घरगुती समस्याबद्दल असतील. तर त्यामुळे थोडस जनजागृती आपण केल्यामुळे शहरी भागातलं हे चित्र बदलताना दिसते. पण कुठेतरी ह्या गैरसमजुती, स्किझोफ्रेनिया बद्दलच्या गैरसमजुती ह्या बाकी आजारामध्ये ह्या आपल्याला दिसल्या जातात. म्हणून अजूनही आपल्याला याच्याबद्दल जनजागृती प्रचंड प्रमाणात सर्व समाजात करण्याची फारच नितांत गरज आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर बोललात आपण डॉक्टर उमाटे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये नक्कीच स्वीकारासाठी लोक झगडत आहेत, पण तरीही शहरी भागांमध्ये डॉक्टर पर्यंत पोहोचण्याचं प्रमाण हे नक्कीच जास्त आहे, कारण की मनोविकार तज्ञांची उपलब्धता सुद्धा एक कारण त्यामध्ये आहे की ग्रामीण भागामध्ये लवकर असेच लोकांना मिळत नाही, तोच शहरी भागांमध्ये जास्त आहे. पुढे वळताना आपल्याला हे लक्षात येत आहे की ग्रामीण भागातही ह्या आजाराचं प्रमाण जास्त आढळून येत आहे. आपल्यासोबत डॉक्टर राकेश बेलगुद्री आहेत. डॉक्टर राकेश बेलगुद्री, आपण ग्रामीण भागात आपली सेवा देत आहेत गेल्या 12 वर्षापासून गडिंग्लज कोल्हापूरमध्ये. ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता ह्या आजाराबद्दलची कशी आहे, तुमचं काय मत तुमच्या सेवा देताना तुम्हाला अनुभवायला आलं, आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार सर्व श्रोते. तर गेले 10, 12, 11 वर्ष मी गडिंग्लज सारख्या तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे. तर गडिंग्लज सारख्या ठिकाणी जे तालुका प्लेस आहे तिथं प्रॅक्टिस मांडण्याचं किंवा प्रॅक्टिस चालू करण्याचं कारण म्हणजे बऱ्यापैकी मानसिक आजार, विशेष करून स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर असे जे आजार आहेत हे दीर्घकाळ चालणारे आजार असतात. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं जे हेल्थ केअर ऍक्सेस आहे त्यामध्ये ऍक्सेस जवळचं पाहिजे, परत डॉक्टर अवेलेबल असले पाहिजेत, नंतर अफोर्डेबिलिटी ही पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं रुग्णांच्या मध्ये किंवा नातेवाईकांच्या मध्ये आपल्याला आजार झालाय याचं ऍक्सेप्टेबिलिटी ही पाहिजे, म्हणजे स्वीकारणंही पाहिजे. ह्याच्यासाठी आपण हे आजचा एक भाग म्हणून जनजागृतीचा कार्यक्रम करत आहोत. बरोबर. तर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विशेष करून मुख्य फरक म्हणजे डायरेक्ट लोक मानसोपचार तज्ञांकडे किंवा तज्ञ लोकांची सेवा न घेता इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. विशेष करून हे काहीतरी बाहेरचं आहे, भूतकाटा किंवा कर्णिकाटा झालेला आहे ह्याबद्दल जास्ती ओढ असतं. त्यामुळे लोकांचा पैसा आणि वेळ हा बराच निघून गेलेला असतो. दुसरं म्हणजे ह्यामध्ये लोकांनी समजून घेतले पाहिजे की योग्य वेळी आपण उपचार व निदान केल्यास अशा प्रकारचे आजार हे बरे होतात. अगदी बरोबर डॉक्टर बेलगुद्री. हे सगळं करत असताना आजार आहे, उपचार आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये बदलत असताना नवा दृष्टिकोन नक्कीच या आजाराशी जुळलेला आहे. डॉक्टर अमर शिंदे, आपण पुण्यामध्ये पुनर्वसन केंद्रामध्ये आपलं पुनर्वसन केंद्र आहे आणि आपण त्याच्यामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहात. आपला ह्या आजाराविषयीचा काय दृष्टिकोन आहे, कुठल्या नवीन पद्धती ह्या उपचारामध्ये आता येत आहेत, याविषयी आपण काय सांगाल? नमस्कार. आता गेल्या 15 ते 20 वर्षाचा स्किझोफ्रेनियाचा जर आपण प्रवास पाहिला तर नक्कीच आपल्याला सकारात्मक चित्र समाजामध्ये दिसते. या 15 ते 20 वर्षात औषधांचे सुद्धा खूप सारे बदल झालेले आहेत. काही औषधं एकदम कमीत कमी साईड इफेक्ट वाली औषधं आता सध्या अवेलेबल आहेत. त्याचबरोबर बरीचशी औषधं नवीन रिसर्च याच्यामध्ये आतापर्यंत चालू आहे. स्किझोफ्रेनियाकडे बघायचा दृष्टिकोन समाजात बदललेला आहे आणि आपण आता कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट त्यांच्यासाठी देतो. म्हणजे फक्त औषधच नाही, तर औषधांबरोबर आपल्याला रिहॅबिलिटेशन आहे, पुनर्वसन आहे, त्यांचं काउन्सिलिंग आहे, फॅमिलीचं काउन्सिलिंग आहे, त्यांचे सपोर्ट ग्रुप्स आहेत. त्याचबरोबर कम्युनिटीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात या स्किझोफ्रेनियाबद्दल लोकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करावी लागणार आहे इथून पुढं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आता नवीन डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपल्याला दिसतंय.
त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आहे की स्किझोफ्रेनियाचे पेशंट बरे होण्याचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. कारण पूर्वीचे प्रमाण कमी होतं ते मला असं वाटतं की आता 80 ते 90% पेशंट बऱ्यापैकी बरे होतात आणि जवळपास 50% वरचे पेशंट जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य काढू शकतात. म्हणजे आयुष्य जे आपण म्हणतो की एखाद्या आयुष्यात मिनिंगफुल लाईफ म्हणजे त्यांनी स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगणं, याच्यासाठी आपण डेफिनेटली हेल्प करू शकतो आणि आता हे उपचार असे अवेलेबल आहेत. अमोल. अगदी थोडक्यात पण महत्वाचं दृष्टिकोन तुम्ही मांडला की नक्कीच समाजाचा दृष्टिकोन ह्या आजाराकडे बघण्याचा बदलला आहे. पेशंट ह्यातून बरे होत आहेत, नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. खरंच ही एक सुखद भावना देणारी गोष्ट आहे की समाजाचा नक्कीच ह्या प्रतीचा दृष्टिकोन, अनुभव सगळा बदललेला आहे. या आजाराविषयी जेव्हा सविस्तर जातो आहे तेव्हा ह्या आजाराविषयीचे सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ह्या लोकांमध्ये जेव्हा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आपल्याकडे येत असतात, त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात की सिझोफ्रेनिया हा आजार नेमका काय आहे, त्याच्या समाजात किती प्रमाण आहे किंवा हा नेमका कोणाला होतो. तर मी डॉक्टर राकेश बेलगुजरी यांना पुढचा प्रश्न विचारेल की डॉक्टर राकेश बेलगुजरी, सिझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय तुम्ही मला सांगाल? समाजामध्ये याचं किती प्रमाण आहे आणि नेमका हा आजार कोणाला होऊ शकतो? डॉक्टर राकेश. बरोबर. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे, किंबहुना आता मानसिक म्हणत असताना हा एक मेंदूशी निगडीत किंवा मेंदूशी कार्याशी निगडीत असलेला हा आजार आहे. तर हा एक गंभीर प्रकारचा आणि दीर्घकाळ चालणारा हा आजार आहे आणि यामध्ये मेंदूमध्ये सर्वसाधारणपणे वयाच्या 20 वर्षानंतर मेंदूमध्ये काही लोकांच्या मेंदूमध्ये रासायनिक बदल घडतात. विशेष करून जे मेंदूमधले डोपामिन म्हणून जे न्यूरोट्रान्समीटर आहे ह्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचार करण्यामध्ये बदल घडून सिझोफ्रेनियाचा आजार होतो. ह्यामध्ये भास होणे, संशय, बडबड, काही वेळेला एकदम शांत राहणे, निरुत्साह राहणे ह्या प्रकारची लक्षणं दिसतात. तर हा आजार सर्वसाधारणपणे आयुष्यभराच्या कालखंडामध्ये 100 लोकांपैकी एका व्यक्तीला होण्याचा धोका संभवतो आणि त्यामध्येही जर जवळच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आईच्या साईडला मावशीला किंवा मामाला, वडिलांच्या साईडला म्हणजे काकांना किंवा आत्याला किंवा बहीण भावाला, आजी आजोबांना जर आजार असेल तर हा आजार होण्याचा जे रिस्क असतं हे 5 ते 10% वाढतं. धन्यवाद डॉक्टर राकेश. नक्कीच तुम्ही सांगितलेली माहिती महत्वाची आहे, पण बरेच वेळा ज्यावेळेस रुग्ण आपल्याकडे येतात किंवा नातेवाईक येतात आणि त्यांचे बरेच प्रश्न असतात की हा रुग्ण असा का वागतोय, ह्याचं वागणं का बदललं आहे. आणि जेव्हा आपण ह्याला आजार असं म्हणतो तेव्हा ह्या आजाराची कारणं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर नागापूरकर, तुम्ही आम्हाला याबद्दल थोडंसं सांगू शकाल की ह्या आजार होण्यामागे नेमकी कुठली कारणं असतात? नक्कीच. आता संशोधन तसं भरपूर प्रगत झालेलं या आजाराबद्दलचं, पण तरी अजून आपल्याला नक्की कारण, जसं टायफॉइड, मलेरिया मध्ये माहिती आपल्याला की विशेष प्रकारच्या जंतूमुळे आजार होतो, तसं आपल्याला याच्यामध्ये अजून आढळलं नाहीये. अनुवंशिकता, डॉक्टर बेलगुजरींनी आता सांगितलं, घरामध्ये जर कोणाला त्रास असेल तर ती व्हायची शक्यता वाढते. दोन्ही पालकांना जर हा आजार असेल तर साधारणपणे 40% त्यांना त्रास व्हायची शक्यता आहे. जर एका बालकाला असेल तर 10% शक्यता ही असते, जे नॉर्मल प्रमाणे 1% आहे. तर ते अनुवंशिकता फार महत्वाची आहे. पण त्याचबरोबर मेंदूत होणारे जे रासायनिक बदल आहेत, मुख्यतः डोपामिन नावाचं जे एक रसायन आहे, त्याच्यामध्ये जो बदल होतो, कमी जास्त स्वरूप होतं, त्याचा जो बॅलन्स असतो तो बिघडतो आणि त्यामुळे हा आजार मुख्यतः होतो. याचबरोबर ज्यांना अनुवंशिकता आहे आणि जर अशी पूरक परिस्थिती त्याला लाभली, म्हणजे स्वभाव दोष आहे काही किंवा आजूबाजूची परिस्थिती जी आहे ती जर नकारात्मक असेल, खूप काही गंभीर घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या, ताणतणाव असले आणि मानसिक सामाजिक आधाराची जी गरज असते ती जर त्यांना मिळाली नाही तर अशा लोकांना हा त्रास व्हायची शक्यता असते. मुख्य मी म्हणेन की अनुवंशिकता आहे आणि मेंदूत होणारे रासायनिक बदल हे या आजारामागे कारणीभूत असतात. नक्कीच मेंदूत होणारे बदल, ज्याला आपण कुठल्याही मानसिक आजारामध्ये
कुठल्याही मानसिक आजाराची कारण जेव्हा अभ्यास करतो तर बायोसायकोसोशल म्हणजे जनुकीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक हे तिन्ही घटक ह्या आजार होण्यामागे कारणीभूत ठरतात. म्हणजे नक्कीच ह्या आजाराच्या मागे तिन्ही कारण असतात हे आपल्याला सरांच्या बोलण्यातून लक्षात आलं आहे. मी पुढचा प्रश्न विचारेल की हा पेशंट, अशा प्रकारचे रुग्ण जर आपल्या आजूबाजूला असतील तर हे रुग्ण ओळखायचे कसे, काय लक्षणं असतात? डॉक्टर अमर शिंदे, आपण ह्याबद्दल काही आम्हाला सांगाल? स्किझोफ्रेनिया साधारणपणे आपण पाहिला तर विचारावर आधारित भावना आणि भावनावर आधारित वागणं, त्यामुळे या तिन्ही गोष्टी माणसाच्या डिस्टर्ब होतात. सामान्यपणे लक्षणं आपण जर पाहिली तर 3 प्रकारची लक्षणं दिसतात. पॉझिटिव्ह लक्षणं. आता पॉझिटिव्ह लक्षणं म्हणजे काय, तर पेशंटच्या मनात काही प्रकारचे विचार फिक्स राहतात. जसं जर त्याला वाटलं की मी जर पंतप्रधान आहे तर पेशंटला वाटायला लागतं की त्या पद्धतीनं तो वागायला लागतो, किंवा त्याला वाटायला लागलं की माझ्यामध्ये देवाने मला काहीतरी आशीर्वाद दिलेत, तर तो त्या पद्धतीनं वागायला लागतो आणि त्याचं वागणं आपल्याला असं दिसतं. दुसरा प्रकार पॉझिटिव्ह मध्ये असतं की त्यांना भास व्हायला लागतात. त्यांना एकटे बसले घरामध्ये तर कानामध्ये आवाज येऊ शकतात. कुणी त्यांना कमांडिंग हॅल्युसिनेशन म्हणतो आपण, की त्यांना ऑर्डर देऊ शकतात, तुम्ही उठा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, आणि त्या पद्धतीनं ते वागू शकतात. तर संशय, भास अशा प्रकारची लक्षणं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसतात. आणि यामध्ये व्हायलंट व्हायचं प्रमाण कमी आहे स्किझोफ्रेनियामध्ये. जसे जनमानसात लोकांना वाटतं की स्किझोफ्रेनिया म्हणजे एकदम व्हायलंट किंवा खूप बडबड विचित्र, असं नसतं. 100 पैकी साधारणपणे 90% पेशंट नॉर्मल असतात एकदम, परंतु ते इतरांपेक्षा थोडे वेगळे वागायला लागतात. बरोबर. दुसऱ्या प्रकारची लक्षणं असतात, त्याला आपण निगेटिव्ह लक्षणं म्हणतो. निगेटिव्ह म्हणजे समाजात न मिसळणं, एकटं राहणं, त्यांना भावनांची रिॲक्शन कमी येतो. उदाहरणार्थ एखादा खुशीचा जर कार्यक्रम असेल तर त्यांना तेवढी खुशी वाटत नाही, किंवा दुःखाचा कार्यक्रम असेल तर दुःख वाटत नाही. आणि तिसरा प्रकार आहे की त्यांची थोडी आकलन शक्ती कमी होते, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये थोडासा परिणाम होऊ शकतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्यामुळे कधी कधी 10वी-12वीला बोर्डात आलेत आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकत नाही. अशी उदाहरणं आपण खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय. म्हणजे नॉर्मल पेक्षा वेगळं वागणं याला आपण स्किझोफ्रेनिया म्हणू शकतो. अमोल. नक्कीच डॉक्टर शिंदे, म्हणजे सिझोफ्रेनियाच्या लक्षणांमध्ये बघाल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये भ्रम आहे, भास आहे, असंगत वर्तन किंवा विचारसरणी आहे, किंवा भावनिक कोरडेपणा आहे, किंवा काही नकारात्मक लक्षणे ह्या रुग्णांमध्ये असतात. आणि ह्या सगळ्या प्रकारची लक्षणे जर इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज ICD-10 क्रायटेरिया प्रमाणे आपण जर बघितले तर 1 महिन्यापर्यंत जर राहिले आणि DSM क्रायटेरियानुसार जर 6 महिन्यापर्यंत हे लक्षण आपल्याला दिसून आले तर आपण नक्कीच त्या व्यक्तीला सिझोफ्रेनिया हा आजार आहे असं म्हणू शकतो आणि नक्कीच त्याच्या उपचाराकडे आपण वळू शकतो. बरेच वेळा ह्या रुग्ण आपल्याकडे जे येतात त्यातला वयोगट हा तरुण मंडळींचा असो, जे डॉक्टर बिलगुद्रे यांनी म्हणलं, पण लहान मुलांमध्ये सुद्धा आणि वयोवृद्धांमध्ये ह्या 2 एक्स्ट्रीम वयोगटांमध्ये सुद्धा हे लक्षणं आढळतात का? डॉक्टर उमाटे, आपलं काय म्हणणं आहे यावर? अमोल, अगदी समाजात आज आपल्याला वागण्यातील बदल हे लहान मुलांमध्येही आणि वयोवृद्धातही दिसतंय. पण स्किझोफ्रेनिया हा जर आजार आपण घेतला, हा एक कॉम्प्लेक्स असा आजार आहे. त्याच्यात मल्टी डायमेन्शन्स असे सिम्पटम्स असतात. तर साधारणतः हा आजार पुरुषांमध्ये 15 ते 25 या वयात आपल्याला खूप कॉमनली दिसतो, आणि स्त्रियांमध्ये 25 ते 35 या वयामध्ये आपल्याला खूप कॉमनली दिसतो. त्याच्या खाली आणि त्याच्या वर काही प्रमाणात आपल्याला अशी पेशंट दिसू शकतात, एक 5-10 वर्षात वयोमान इकडे तिकडे घेतलं तर. पण अगदी मुलांमध्ये, म्हणजे 12 वर्षाच्या खालील मुलांमध्ये आणि 60-65 वर्षाच्या वयाच्या वर हे आजार सिम्पटम्स जरी अशा प्रकारचे आपल्याला दिसतील, जसं अमरने आपल्याला वेगवेगळे त्याची लक्षणे सांगितलेली आहे, अशा प्रकारची जी लक्षणे जरी दिसतील तरी आपण त्याला स्किझोफ्रेनिया म्हणायला नाही पाहिजे, कारण तिथे वेगळ्या आजाराची संभाव्यता आपल्याला दिसू शकते. खूप कमी वयात हे स्किझोफ्रेनिया कुणाला होतं, जर ज्याच्या एखाद्या आई वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये ज्याला स्किझोफ्रेनिया आहे अशा मुलांमध्ये तरुण वयात, अगदी 12 वर्षाच्या वयापर्यंत होताना मी बघितलेलं आहे. पण 7-8 किंवा 10 वर्षाच्या मुलांना हे होऊ शकत नाही. जरी त्यांच्या वागण्या बोलण्यात जर बदल आले असतील तर ती वेगळ्या कारणाने असू शकतात, स्किझोफ्रेनियामुळे
असण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. बरोबर. तशाच पद्धतीने जर आपण वाढता वयोगट घेतला तर त्यात येणाऱ्या सिम्पटम्सला आपण सायकोसिस असं म्हणतो. म्हणजे तिथेही अमरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भास होणं, भ्रम होणं, डिल्युजन्स होणं किंवा आवाज ऐकायला येणं अशा प्रकारची सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. पण त्या काळात बऱ्याच प्रमाणात किंवा ऑलमोस्ट खूप कमी प्रमाणातच त्याला स्किझोफ्रेनिया आपण डायग्नोसिस करतो, ज्याला आपण लेट ऑनसेट सायकोसिस अशा पद्धतीचं नाव आपण देतो. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रमाणात हे न्यूरो सायकॅट्रिक डायमेन्शन्सचे सिम्पटम्स असतात. म्हणजे तिथे डिमेन्शियाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असू शकते किंवा एखाद्या न्यूरोलॉजिकल डिसिजेसचे प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते. जसे वेगवेगळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, एखाद्या रक्ताची गाठ असू शकते किंवा ट्युमर असू शकतो, कॅन्सर असू शकतो, अशी वेगवेगळी कारणं त्याची असू शकतात. त्यामुळे आपण जर हा वयोगट घेतला 15 ते 35-40 त्या वयोगटामध्ये लक्षणानुसार आपण ठामपणे बिना काही इन्व्हेस्टिगेशन करता आपण सांगू शकतो की हा स्किझोफ्रेनिया असू शकतो. पण हा वयोगट जर सोडला तर बाकीच्या वयोगटात जर आपल्याला लक्षणं दिसली तर तिथे आपण त्या पेशंटची लक्षणे जरी दिसली तर व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करूनच त्याला आपण लेबल केलेलं हे चांगलं राहतं. अगदी उपयुक्त माहिती डॉक्टर उमाटे आपण दिली आहे की नक्कीच ह्या वयोगटांमध्ये पण अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसू शकतात. आणि जर शारीरिक आजार नसेल तर नक्कीच मानसिक आजाराविषयी म्हणजे किंवा सिझोफ्रेनियाची ही लक्षणं असू शकतात, हे आपल्याला याच्यातून लक्षात आलं आहे. जसं की डॉक्टर नागापूरकर यांनी आपल्याला सांगितलंय की बायोसायकोसोशल ही तिन्ही कारणं असतात, पण कधी कधी पेशंट किंवा नातेवाईक आपल्याला बऱ्याचशा गोष्टींबद्दल विचारत असतात की सर हे कारण होण्यामागे काही बाहेरची तर काही नाही ना, कोणी करणी काळी जादू तर केली नाहीये ना, आमच्या घरावर वाईट दृष्टी आहे त्याच्यानुसार मुळे तर हे नसं झालेलं असेल ना, किंवा हा अमावस्यालाच असं का करतो. तर माझा पुढचा प्रश्न डॉक्टर राकेश यांना राहील की डॉक्टर राकेश, ग्रहदशा, अमावस्या, करणी, काळी जादू याचा ह्या आजाराशी काही संबंध आहे का? आपलं काय मत आहे? निश्चितच समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तर हे सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की हा सिझोफ्रेनिया हा आजार हा एक मानसिक आजार आहे आणि मेंदूतील जे रासायनिक बदल आहेत ह्याच्यापासून तयार झालेला हा आजार आहे. तर यामागे करणी, काटा, भूतबाधा किंवा कोणीतरी बाहेरचं केलेलं आहे अशा प्रकारचं काही नसतं. हे लोकांचे श्रद्धा नसून ही पूर्णपणे गैरसमज आहे. तर ह्या गैरसमजातून बाहेर पडून लोकांनी वेळीच मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन या पेशंटचं वेळीच उपचार केलं पाहिजे, जेणेकरून लोकांचा व पेशंटचा पैसा व वेळ न जाता योग्य पद्धतीचा उपचार होईल. नक्कीच डॉक्टर बेलगुद्रे की ह्या आजारामध्ये शास्त्रीय कारणं आहेत जे आपण आताच चर्चा केली आहे, आणि ह्या प्रकारची कारणं ही फक्त एक अंधश्रद्धेपोटी आपण करतो जी आपल्या समाजात अजूनही बळकावलेली आहे. तर मला वाटतं ह्याच्याकडे दुर्लक्ष करून शास्त्रीय कारणं घेऊन आपण उपचाराकडे जाणं गरजेचं आहे. म्हणून पुढे उपचाराकडे वळताना बरीचशी उपचार पद्धती ह्या आजारामध्ये आहेत, आणि ती कुठली कुठली आहे? डॉक्टर नागापूरकर, आपल्याला मी पुढचा प्रश्न विचारेल की सिझोफ्रेनिया ह्या आजारासाठी नेमकी कोणती कोणती उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहे? नक्कीच सुरुवातीच्या काळात मला असं वाटतं जवळपास 50-70 वर्षापूर्वी नेमकी औषधं अशी नव्हती या आजारामध्ये. ॲलोपॅथिक औषधं जी म्हणतो आपण ती नव्हती. लोकांना तर वाई टाकल्याचं बांधून ठेवलं जायचं किंवा आपोआपच ते बरे व्हायचे काळाच्या ओघात आणि बरोबर. मग ते नीट व्हायचे तसे. नंतर मग इन्शुलिन वापरायला लागले डॉक्टर लोक. इन्शुलिन कोमा म्हणायचे त्याला, तात्पुरतं बेशुद्ध केलं जायचं, त्याच्यातनं मग पेशंटला तात्पुरतं बरं वाटायचं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं 1950च्या दशकामध्ये क्लोरप्रोमाझिन नावाचं औषध पहिल्यांदा आलं बाजारात, आणि ते अतिशय प्रभावी असं औषध होतं. त्याच्यामुळे स्किझोफ्रेनियावरची लक्षणं जी आहेत ती कंट्रोलमध्ये ठेवायसाठी या औषधाचा उपयोग व्हायचा. आणि गेल्या 2-3 दशकांमध्ये तर औषधांमध्ये प्रचंड क्रांती दिसून आलेली आहे. मूळतः आजार रासायनिक बदलांमुळे होणारा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला औषधोपचार हे अतिशय महत्वाचं साधन आहे. औषधोपचारांबद्दल मी सांगेल की बऱ्याचदा हे दीर्घकाळ चालणारे असतात. डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं कंटिन्यू करू नयेत आणि बंद सुद्धा करू नयेत, कारण की बंद केल्यानंतर पुन्हा आजार बळावण्याची किंवा दुसरा एपिसोड किंवा पुन्हा रिकरन्स व्हायची शक्यता जास्त असते.
ते औषधाबद्दल झालं. औषधं वेळोवेळी घ्यावे लागतात, त्याच्यामुळे कधी कधी कंटाळा करतो रुग्ण एखाद्या वेळेस. त्यावेळेस आपल्याला लॉंग ऍक्टिंग इंजेक्शन म्हणजे जे दीर्घकाळ महिनाभर इंजेक्शनचा प्रभाव राहतो शरीरामध्ये आणि रोज औषध घ्यायची गरज पडत नाही. हे सुद्धा अतिशय प्रभावी माध्यम आहे उपचाराचं. आता कधी कधी पेशंट जेव्हा खूप जास्त एक्सायटेड असतो, व्हायलंट असतो, औषधांना पटकन दाद देत नाही किंवा सुसायडल असतो, आत्महत्येच्या विचारात, त्यावेळेस आपण इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी किंवा ईसीटी ज्याला म्हणतात, विद्युत उपचार म्हणा, अगदी हे बरोबर. आपण देत असतो. हे अतिशय इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे आणि त्याचं खूप चांगला फरक आपल्याला रुग्णांमध्ये दिसतो. याचबरोबर काउन्सिलिंग आहे, सोशल स्किल्स ट्रेनिंग आहे, म्हणजे त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी ग्रुप थेरपी आहे. ह्याचा उपयोगही निश्चितपणे हा मूळ उपचारांना, औषधोपचारांना पूरक म्हणून या उपचार पद्धती लागू पडतात. अगदी बरोबर. म्हणजे 1950 पासून ह्या आजाराच्या औषधांविषयी जी उत्क्रांती आजपर्यंत झालेली आहे ही नक्कीच वाख्यांना जोगी आहे. मी सांगेल प्रेक्षकांना की सिझोफ्रेनिया हा अगदी डायबिटीस आणि उच्च रक्तदाबासारखा आजार आहे आणि डायबिटीस आणि उच्च रक्तदाबामध्ये जसे शरीरामध्ये रासायनिक बदल होतात आणि त्यासाठी औषध उपलब्ध आहेत, तसेच सिझोफ्रेनियावरही औषधांमध्ये बरीचशी उत्क्रांती झाली आहे. पण ही औषधं नेमकं काय करतात? डॉक्टर अमर शिंदे, तुम्ही आम्हाला सांगाल की नेमकं औषधांचा रोल काय आहे ह्या आजाराच्या उपचारामध्ये? स्किझोफ्रेनियाचा आजार हा साधारणपणे मेंदूमध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे झालाय. जसं मध्य मेंदू पासून कॉर्टेक्स पर्यंत जाणारे जे फायबर्स असतात त्याच्यामध्ये डोपामाइन नावाचा जो पदार्थ आहे तो वाढल्यामुळं स्किझोफ्रेनिया झालाय असं साधारणपणे सगळे समजतात. आता या औषधांमुळे काय होतं की डोपामाइनची लेवल कमी होते आणि डोपामाइनची लेवल कमी झाली की त्यांच्या विचारांमध्ये सुसूत्रता यायला लागतो. बऱ्याच वेळा पेशंटचं वागणं सुधारतं, त्यांचे भास, संशय ह्या गोष्टी बऱ्यापैकी कमी झाल्या. म्हणजे आज आपल्याकडे असे अवेलेबल आहेत मेडिसिन की जवळपास त्यांचे पॉझिटिव्ह सिम्पटम्स जातात निघून. म्हणजे भास, हॅल्युसिनेशन्स किंवा कानात आवाज येणं किंवा डिल्युजन्स हे सगळं त्याच्यामध्ये निघून जाऊन पेशंटचं वागणं सुधारायला आपल्याला मदत होती. तर साधारणपणे डोपामाइन हा एक महत्वाचा पार्ट आहे. दुसरा अजून त्याच्यामध्ये कधी कधी अँटी डिप्रेसंट किंवा त्यांची झोप स्टेबल करणं, त्यांचं रुटीन बाय फंक्शन, त्यांचं जेवण वाढणं, ह्यासाठी सुद्धा काही मेडिसिन आपण पूरक वापरू शकतो आणि त्यांनी नक्कीच फायदा या पेशंटला होतो. अगदी बरोबर. म्हणजे नक्कीच औषधांचा जो वापर आहे हा शास्त्रीय वापर आहे आणि मेंदूतील जे रासायनिक बदल संतुलित करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. हे तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलेलं आहे. बरेच वेळा असं होतं की आपल्याकडे पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट घेत असतात, त्यांची औषधं रेग्युलर चालू असतात. बरेच वेळा औषध रेग्युलर घेत असताना पेशंटची लक्षणं वाढतात आणि पेशंट औषधं नियमित घेत नाही. त्यामुळे जर पेशंट तो व्यक्ती औषधं नियमित घेत नसेल तर कुठली कुठली उपचार पद्धती याच्यामध्ये आपण अवलंबू शकतो? डेपोट इंजेक्शन नावाचा प्रकार आहे, याचा कसा उपाय होतो? डॉक्टर उमाटे, तुम्ही आम्हाला याबद्दल सांगाल? अगदी अमोल, जसं आता नागापूरकर सरांनीही औषधाबद्दलची माहिती दिली आणि अमरनेही त्यात भर घातलेली आहे. तर बऱ्याच वेळेस हा स्किझोफ्रेनियाचा आजार आपण जेव्हा म्हणतो तो क्रोनिक, म्हणजे जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर असे चालत असतात, तर असे वर्षानुवर्ष चालत असतो. त्यामुळे वर्षानुवर्ष चालत असताना पेशंटला कंटाळा येतो किंवा ते औषधं घेत नाहीत किंवा रेग्युलर त्यांचं फॉलोअप नसतं. वेगवेगळ्या कारणांनी असं होऊ शकतं. जसं ग्रामीण भागात राकेशनी मेन्शन केलं की फायनान्शियल स्थिती, त्याच्यामुळेही औषधं घेणं किंवा फॉलोअप करणं हे शक्य होत नाही. त्याचा एकंदरीत परिणाम औषधाच्या नियमिततेवर होतो आणि औषधाच्या नियमिततेवर झाल्यानंतर आपला आजार हे वाढण्याचे फार चान्सेस असतात. जेव्हा औषधं नियमितता नसते तेव्हा आपल्याला सर जसं म्हणाले की तसं डेपो इंजेक्शन आपण सुरू करू शकतो. त्यामुळे काय होतं, ही डेपो इंजेक्शन आपण महिन्याला एकदा इंजेक्शन देतो, ती अगदी द्यायला सहज सोपी असतात. त्याची इन्स्ट्रक्शन जर आपण दिली तर इझिली देऊ शकतो. अर्बन भागामध्ये तर सगळ्याच ठिकाणी ऑलमोस्ट सगळे फॅमिली फिजिशियन्स, डॉक्टर्स देऊ शकतात. ग्रामीण भागात सुद्धा जर आपण डॉक्टरांना तिथल्या इन्स्ट्रक्शन दिले की कशा पद्धतीने इंजेक्शन द्यायचे, ते इझिली आपण देऊ शकतो. आणि विशेषतः ती स्वस्तही आहेत आणि महागही आहेत. म्हणजे त्यातली काही औषधं अगदी 50 ते 100 रुपयाला येतात, जी टाइम टेस्टेड गेल्या 20-30 वर्षापासून आहेत, ती आपण सहजतेने देऊ शकतो. आणि त्यांचा फायदा आपल्याला असा होतो
ही औषध शरीरात असल्यामुळे हे आजार जास्त वाढणार नाही याचा असा फायदा होतो. आणि त्यात काही नवीन नवीन औषधं उपचार पद्धती आलेली आहेत जे डेफिनेटली खूप महाग पण आहेत, पण अगदी चांगलेही आहेत. म्हणजे त्यांनी एवढा फायदा होतो की साईड इफेक्ट कमी आहेत. आणि काही जे एक्झिक्युटिव्ह क्लास आहे ज्यांना दररोज कॉग्निटिव्ह, म्हणजे अमर शिंदे सांगत होते की एक प्रकारचे जे सिम्पटम्स असतात त्यांनी आपली बुद्धिमत्ता कमी होते, आपण जास्त चांगले काही कार्य करू शकत नाही. तर अशासाठीची काही अशी डेपो इंजेक्शन्स आलेली आहेत नवीन, त्याचा मी वापर केलेला आहे आणि तेही त्या बाबतीत आपल्याला खूप छान आपल्याला ती मदत देऊ शकतात. अगदी बरोबर. तर डेपो इंजेक्शनच्या व्यतिरिक्त पेशंट जर औषध घेत नसेल आणि कॉपरेटच करत नसेल तर मग अशा पेशंटला काही काळासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं हे अनिवार्य ठरतं. ऍडमिट केल्यानंतर काही दिवसाची औषधं घेतल्यानंतर पेशंटचा इन्साइट, म्हणजे त्यांना असे जाणीव होते की नाही काहीतरी मी चुकीचं करतो आणि मला औषधं घ्यायला पाहिजे, हे एक आपल्याला बदल दिसून येतो. काही लोकांना इलेक्ट्रिक उपचार पद्धतीही आपल्याला देण्याची गरज पडू शकते. अशी वेगवेगळी औषध उपचार पद्धती आहेत, ती आपण अगदी सहजपणे सहर्ष स्वीकार केला तर फारच चांगल्या पद्धतीचा पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होतो. एक मुद्दा मला फक्त ऍड करायचा आहे अमोल. आपण बऱ्याच वेळेस समाजात गैरसमजुती असतात की हे रुग्ण चांगले होतात की नाही. जसं अमरनी सांगितले की खूप चांगले होतात. माझा अनुभव असा आहे की जेव्हा पेशंट औषध उपचार घेतो ना 99% पटकन चांगले होतात पेशंट. बरोबर. हा माझा अनुभव आहे. थँक्यू. खूपच छान माहिती आपण दिली. आणि नक्कीच डेपोट इंजेक्शनचा ज्याचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारे औषध आपण असं थोडक्यात म्हणूया, त्याचा फायदा रुग्णांना होऊ शकतो. जे पेशंट, जे रुग्ण, जे व्यक्ती उपचार नियमित घेत नाही. फक्त इथे एक नातेवाईकांनी ही गोष्ट करायची आहे की अशी समस्या जर त्यांना आली की त्यांचा रुग्ण व्यक्ती रेग्युलर ट्रीटमेंट घेत नाही, तर ती औषधं उपचार न सोडतात आपल्या मनोविकार तज्ञांना येऊन जर हा प्रश्न आपण मांडला तर नक्कीच मनोविकार तज्ञ आपला डेपो इंजेक्शनचा पर्याय सुचवू शकतात, जो की आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. जसं डॉक्टर उमाटेंनी आपल्याला म्हणलं की ईसीटी ही सर्वात महत्वाची उपचार पद्धती ह्या आजारामध्ये अजूनही आहे. ईसीटी ज्याला आपण इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा विद्युत उपचार पद्धती असं म्हणतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही उपचार पद्धती तेवढ्याच प्रभावीपणे रुग्णांना बरी करत आहे. आणि मी म्हणेल की ही एक चेंज आहे, मोठा इम्पॅक्टफुल ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर ईसीटी उपचार पद्धतीबद्दल बऱ्याचशा गोष्टी जनमानसामध्ये आहेत. टीव्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा आपल्यापर्यंत काही डिस्टॉर्टेड किंवा चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. तर ईसीटी उपचार पद्धती ही प्रभावी आहे का, ती कशी वापरली जाते आणि ती कशा प्रकारे देतात? डॉक्टर राकेश वेलगोत्री, तुम्ही आम्हाला याविषयी थोडस सांगा. निश्चितच ईसीटी ही एक अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे आणि 1937 पासून ईसीटीचा हा उपयोग होत चाललेला आहे आणि ही एक अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेली उपचार पद्धती आहे. जे टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये जे ड्रॅमॅटायझेशन करण्यासाठी दाखवलं जातं की मोठमोठे वायर दाखवतात, करंट उडलेलं दाखवतात, 10-12 लोक पकडलेले दिसतात, तोंडात टंग बाईट घालून धरून ईसीटी देतात. हे ड्रॅमॅटायझेशन आहे. अशा प्रकारचं ईसीटी दिलं जात नाही. ही पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने दिली जाते. त्यामध्ये पेशंटला ईसीटीच्या आधी उपाशी ठेवलं जातं. त्यानंतर पेशंटला भूल देऊन अगदी सौम्य प्रकाराचे करंट वापरून कन्व्हर्जन्स निर्माण केले जातात आणि ही एक अत्यंत सेफ उपचार पद्धती आहे. याचा उपयोग विशेष करून औषधांना जे रुग्ण प्रतिसाद देत नाहीत, जे फारच अग्रेसिव्ह व्हायलेंट होतात किंवा जे सुसायडल पेशंट असतात किंवा कॅटाटोनिया सिझोफ्रेनिया नावाचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी हे अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे. अगदी बरोबर. तर नक्कीच डॉक्टर राकेश, आपण याबद्दल जी माहिती आम्हाला दिली आहे आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायद्याची ठरेल. ईसीटी ही उपचार पद्धती भूलतज्ञांच्या सहाय्याने दिली जाते. अगदी सुरक्षित आणि एकदम प्रभावी प्रकारची ही उपचार पद्धती आहे, ज्याने रुग्णाला कुठलाही त्रास होत नाही. आणि आजही ही उपचार पद्धती जगभरातले मानसोपचार तज्ञ वापरत आहेत.
ईसीटीचे काही गंभीर परिणाम शरीरावर होतात का, असे बरेच प्रश्न आपल्याला जेव्हा आपण रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात किंवा मेंदू खराब होईल किंवा त्याची स्मृती चालली जाईल, तो विसरून जाईल सगळं. तर डॉक्टर नागापूरकर, आपण याबद्दल काय सांगाल आपल्या अनुभवातून? नक्कीच प्रत्येक उपचार पद्धतीचे काही ना काही दुष्परिणाम हे असतात. तुम्ही कुठलं औषध घ्या किंवा ईसीटी घ्या. बऱ्याचदा हे विनाकारण, जसं डॉक्टर राकेशने सांगितलं की सिनेमात जसं दाखवतात तसं काही नसतं, पण उपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे. तात्पुरते दुष्परिणाम दिसू शकतात. उदाहरणार्थ मेमरी लॉस, म्हणजे आपली स्मृती काही काळाकरता ईसीटीच्या अगोदरचे जे असतं ती काही दिवसांकरता नाहीशी होते, तात्पुरती. त्याच्यानंतर कन्फ्युजन, ईसीटी दिल्यानंतर काही काळ, अर्धा एक तास, कधी कधी पेशंटला भुलेतनं बाहेर यायला थोडासा वेळ लागतो, असं क्वचित घडू शकतं. शारीरिक त्रास म्हणजे जॉईंट पेन, थोडंसं ईसीटी दिल्यानंतर आपण भूल देतो, पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस जबडे दुखी किंवा जॉईंट पेशंटला जाणवू शकतं काही काळाकरता. अनेस्थेशियाचे जे साईड इफेक्ट असतात मुख्यतः तेच जास्त शारीरिकरित्या धोकादायक असू शकतात. त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. साधारणपणे 10,000मध्ये एखाद्या पेशंटला काही कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये झाले तर होऊ शकतात, आणि ते आजकाल अनेस्थेटिस्ट इथे अवेलेबल असतात, त्यामध्ये मॅनेज करायला सोपं जातं. मला असं निश्चित सांगायचंय की सिनेमा दाखवतात तसं नसतं, याच्याबद्दल भीती बाळगू नये. माझ्याकडे कित्येक पेशंट सकाळी 8 वाजता ईसीटी घेऊन 11 वाजता बँकेत कॅशियरचं काम करायला जातात. अगदी बरोबर. त्यांना काहीही अडचण येत नाही. तर नक्कीच सर, तुमच्या अनुभवाचा नक्कीच आपल्या प्रेक्षकांना याचा फायदा होईल. आणि ईसीटी बद्दलचे जे गैरसमज जनमानसात पसरलेले आहेत ते नक्कीच आपल्या तज्ञांच्या चर्चेतून लोकांना पर्यंत जातील अशी मी आशा बाळगतो. नक्कीच आपल्या सर्वांच्या चर्चेतून मला असं लक्षात आलं आहे की आजारावर ट्रीटमेंट उपलब्ध आहे, वेगवेगळ्या प्रकारची उपलब्ध ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये औषधांचा उपचार आहे, डेपोट इंजेक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये विद्युत उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये समुपदेशन आहे, ज्याच्यामध्ये पुनर्वसन आहे. आणि उपचाराचा उद्देश हा नेमका आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आजाराच्या लक्षणांना बरे करणे किंवा आटोक्यात आणणं, मानसिक, भावनिकरित्या, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या रुग्णांचे पुनर्वसन करणं, त्यांना स्वयंपूर्ण बनवणं आणि रुग्णाचं पुनर्वसन करणं, हे संपूर्ण ट्रीटमेंटचा आपला उद्देश आहे. आणि मला वाटतं आपल्या बोलण्यातून हे लोकांपर्यंत पोहोचतंय. आपण सर्वांचे मी आभार मानतो. पण हे करत असताना अजूनही बरेचसे गैरसमज किंवा प्रश्न लोकांच्या मनात उपलब्ध होतात. जसं की ह्या आजारावर फक्त आणि फक्त झोपेच्या औषध दिलं जातं. हा एक कॉमनली किंवा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न, मानसोपचार तज्ञांपर्यंत येणारा प्रश्न आहे. डॉक्टर उमाटे, तुम्ही ह्याबद्दल काय प्रकाश टाकाल? अमोल, अगदी हा फारच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस रुग्ण आपल्यासाठी न येण्याचं एकमेव कारण म्हणजे अरे ते डॉक्टर फक्त झोपेची औषधं देतात आणि त्यावेळी काहीच चांगलं होत नाही, अशी गैरसमजूत ही जनसामान्यात खूप पसरलेली आहे. शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी सगळ्याच भागामध्ये हा फार मोठा गैरसमजूत आहे. आपण जी औषधं देतो त्यामध्ये काही औषधाचे असे साईड इफेक्ट असतात की ज्यांनी झोप येऊ शकते, आणि काही वेळेस आपण मुद्दामून पेशंटला झोपेची औषधं देतो. या दोन्ही गोष्टीत फरक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा जसा पेशंट खूप व्हायलंट असतो, खूप अग्रेसिव्ह असतो, अगदी झोपतच नाही, अशा वेळेस पेशंटला शांत ठेवणं हाच आपल्या समोर एक पर्याय असतो. आणि तो करत असताना आपण झोपेच्या गोळ्या देणं हे योग्य असतं. पण बऱ्याच वेळेस काय होतं की ह्या गोळ्या दिल्यानंतर जेव्हा पेशंट शांत होतो, नातेवाईक ते तसेच चालू ठेवतात किंवा परत रिकन्सल्ट करत नाही. त्यामुळे त्यातला काही पार्ट आपल्याला कमी करून दुसऱ्या गोळ्या बदलून आपल्याला त्याला द्यायचं असतं, ते होत नाही. म्हणून काय होतं की अरे डॉक्टरांनी झोपेच्याच गोळ्या दिल्या आणि ते तसंच राहिलेलं आहे, ही गैरसमजूत त्यांच्यात पसरते. तर ती गोळ्या वेळोवेळी चेंज करणं, कारण दरवेळी जेव्हा आपण फॉलोअपला पेशंट सांगतो तर आपली एम्स असतात, काही ऑब्जेक्टिव्ह असतात की काय लक्षणे आपण कमी करायची आहे. त्यामुळे हा एक मुद्दा नातेवाईकांनी लक्षात घ्यायचा की आपण दिलेल्या गोळ्यांमध्ये त्याचं टार्गेट पहिल्यांदा पेशंटला शांत करणं असेल तर काही काळासाठी आम्ही ते वापरतो, नंबर 1. नंबर 2, जेव्हा काही आपल्या गोळ्यांचा असे साईड इफेक्ट असतात की पेशंटला झोप येऊ शकते, तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला असं दिसते की पेशंटला झोप येते, अशी कंप्लेन आपण आपल्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे. त्यानुसार डॉक्टर
त्या औषधामध्ये चेंजेस करतात. आता माझा अनुभव असा आहे अमोल, की आपल्याकडे बरेच न झोप येणारी औषधं आहेत जी बरोबर. आपण स्किझोफ्रेनियासाठी वापरतो, हम्म. आणि ती झोप येत नाही म्हणून आपण सकाळी देतो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की ती रात्री दिली तर पेशंट रात्रभर जागा राहू शकतो, सकाळी देतो, पण त्यांनाही काही लोकांचं रिॲक्शन असं असतं की अशा गोळ्यांनाही ते झोपू शकतात. तर असं 2 ते 3% पेशंटची बॉडी ही आपल्या गोळ्यांना वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकते. म्हणजे एकच गोळी जी दुसऱ्यांना झोप देत नाही पण ती ह्याला झोप देऊ शकते. तर असं इंडिव्हिज्युअल फरक जेव्हा असतो तेव्हा ते नक्कीच आपल्या डॉक्टरांना कम्युनिकेट करायला पाहिजे, आणि कम्युनिकेट केल्यानंतर त्यात डॉक्टर नक्कीच बदल करतील. तर स्किझोफ्रेनियाची ट्रीटमेंट म्हणजे फक्त झोपून ठेवणं हा गैरसमज आपण समाजातून दूर केला पाहिजे. कारण काय, नागापूरकर सरांनी जसं सांगितलं 50 वर्षापूर्वी यावर जास्त काही उपचार नव्हते, तेव्हा शांत करणं, गप्प बसवणं हाच आपल्या समोर एक उद्देश होता. पण आता या पेशंटच्या रुग्णांची ट्रीटमेंट करण्याचे उद्देश आपले बदललेले आहेत. त्यात प्रमुख उद्देश आपला असा झालाय की यांना परत यांचं पुनर्वसन समाजात करणं, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या औषधामध्ये खूपच बदल आलेले आहेत. त्यामुळे अशी औषधं आता आपण वापरतो, त्यांचं पुनर्वसन करतो, परत ते त्याचप्रमाणे काम करू शकतात असं आपण ते बघतोय. अगदी बरोबर. म्हणजे आजाराच्या सुरुवातीला कंट्रोल करण्यासाठी किंवा आजाराला नियंत्रित करण्यासाठी झोपेचं औषध वापरलं जाऊ शकतं, आणि ते काही काळ वापरलं जाऊ शकतं, नंतर ते औषध बंद होऊ शकतं आणि न झोप येणारं औषध सुरू राहू शकतं. हे तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलं आहे. किंवा कधी कधी झोपेचं कारण हे वेगळे असू शकतं. जसं अमर शिंदेनी सांगितलं की पेशंटला काही निगेटिव्ह लक्षणं असतात, की त्याला आळस असतो, त्याला लोकांमध्ये रस घ्यावासा वाटत नाही, हा आजारात झालेला बदल असतो. त्यामुळेही कधी कधी काही पेशंट हे आपल्याला दिसतात की ते झोपून असतात किंवा घराच्या बाहेर जास्त निघत नाहीत. तर आजाराशी निगडीत काही कारण असू शकतात, काही औषधांच्या निगडीत असू शकतात. नक्कीच आपल्या मानसोपचार तज्ञांशी सल्ला केल्यानंतर आपल्याला याविषयी मार्गदर्शन मिळेल, हे मी लोकांना सांगेल. बरेच राकेश वेलगुद्री यांनी एक प्रश्न, चांगली माहिती सांगितली की हा आजार जो आहे हा तरुण वयामध्ये जास्त सुरू होतो, जो की वयाच्या 16व्या 17व्या असेल, आणि बरेच स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये हा आजार सुरू झालेला असतो. नंतर मग त्यांचं लग्न होतं किंवा मग त्या गरोदर राहतात, आणि गरोदरपणामध्ये पण हे औषध सुरू ठेवायचं का, मग ह्याचे बाळावर काही दुष्परिणाम होतील का, किंवा हे औषध बंद करायचं आणि मग परत चालू करायचं का, असे विविध प्रश्न गरोदर स्त्रियांच्या अवतीभोवती फिरत असतात. तर डॉक्टर अमर शिंदे, तुम्ही आम्हाला ह्या विषयावर प्रकाश टाकाल का, की नेमकं गरोदर स्त्रियांनी काय करावं आणि काय करू नये? तरुण वयात हा आजार होत असल्यामुळं गरोदर स्त्रियांचा हा मोठा प्रश्न येतो. परंतु स्किझोफ्रेनियामुळे प्रेग्नन्सी होत नाही असं काही नसतं, आणि गरोदर जर असेल स्त्री तर तिला ही औषधं आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण पहिल्या 3 महिन्यात औषधांचं प्रमाण कमी करायचा आपण प्रयत्न करतो, परंतु जरी काही पेशंटला औषधं कंटिन्यू ठेवली तरी त्याचा फारसा काही परिणाम प्रेग्नन्सीवर होत नाही. कारण बरेच जण त्याच्यापेक्षा जर औषधं आपण अचानक थांबवली प्रेग्नन्सीमध्ये तर मात्र पेशंटला मानसिक त्रास वाढू शकतो आणि तिच्या प्रेग्नन्सीवर परिणाम होऊ शकतो. याच्यापेक्षा काय, सायकॅट्रिस्टच्या किंवा मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं कंटिन्यू करा. दुसरा प्रश्न असतो या प्रेग्नन्सीमध्ये की बाळावर गोळ्यांचा काय परिणाम होईल का? तर असं रिसर्च मध्ये दिसतंय की या स्किझोफ्रेनियाच्या मेडिसिनमुळे काहीच परिणाम बाळावर होत नाही, किंवा 99% काहीच त्याचा परिणाम होत नाही. दुसरा अजून प्रश्न असतो की हा प्रेग्नन्सीमुळे तो आजार त्या बाळाला होईल का स्किझोफ्रेनिया? असंही काही नसतं, कारण स्किझोफ्रेनिया होण्याचं प्रमाण साधारण 8 ते 9% एवढं कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे गरोदरपणात सुद्धा स्किझोफ्रेनिया पेशंट चांगल्या पद्धतीने ते पूर्ण करून बाळाला जन्म देऊ शकतात आणि त्यांची केअर पण करू शकतात. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर शिंदे. प्रेग्नन्सी ही मुळातच एक स्त्रीच्या आयुष्यातली महत्वाची घटना आहे, पण ती तेवढीच तणावपूर्वक घटना आहे. म्हणून अशा काळात औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू ठेवणं गरजेचं आहे. आणि डिलिव्हरी नंतर, प्रसूतीनंतर सुद्धा स्त्रीमध्ये बरेचसे बदल घडून येतात, तणाव वाढतो, तिला बाळाची जबाबदारी असते, आणि ह्या काळामध्ये प्रसूतीनंतर सुद्धा लक्षणं वाढण्याची संभावना जास्त असते. म्हणून प्रसूतीनंतर सुद्धा औषधं चालू ठेवावी, ती कशी सुरू ठेवावी, केव्हा घ्यावी, हे आपल्या मानसोपचार तज्ञांना विचारून सल्लामसलत केल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. पण हे औषधं चालू ठेवायची असं आपल्या तज्ञांच्या माध्यमातून आम्हाला कळत आहे, किंवा आपण हे रुग्णांना हे चर्चा करत असतो. पण नेमकं हे औषधं घ्यायचे किती दिवस, असा प्रश्न आपल्याला
जवळपास प्रत्येक पेशंटकडून त्यांच्या नातेवाईकडून येत असतो. तर ही औषधे कायम स्वरूपी घ्यावं लागतात का, हे खरं आहे का? काय म्हणणं आहे आपलं डॉक्टर राकेश बेलगुद्रे यावर? तर औषधोपचार बद्दल हा जो प्रश्न आहे हा जवळपास प्रत्येक स्किझोफ्रेनियाच्या पेशंटला किंवा नातेवाईकांना पडणारा प्रश्न आहे. तर याबद्दल मला असं सांगायचं आहे की जर स्किझोफ्रेनिया असं डायग्नोसिस झाला असेल तर हा आजार काळ चालणारा असल्यामुळे ह्याच्यासाठी लागणारी औषधोपचार आहे हा दीर्घ काळ राहणार आहे. ह्याची आपण तुलना एखाद्या मेडिकल आजाराशी करू. जसं डायबेटीस मध्ये इन्सुलिनची मात्रा कमी होते तर इन्सुलिनची मात्रा वाढवण्यासाठी जे औषधं घेतली जातात किंवा बाहेरून औषध इन्सुलिन दिलं जातं, तसंच जे डोपामिन लेवल्स आहेत ते जे वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला औषधोपचार हे करावं लागतं. जर नियमित आपण औषधोपचार केलं तर जसे जसे काळ वाढेल तसं तसं पेशंटचं जे फंक्शनिंग लेवल आहे किंवा कार्यक्षमता आहे ते पूर्वीपेक्षा म्हणजे आजार सुरू झालेल्या वेळेपेक्षा नंतर सुधारणा होते. आणि समजा अधूनमधून जर पेशंट औषधं बंद केले आणि आजार परत बळावला किंवा वाढला, ज्याला आपण रिलॅक्स म्हणतो, तर आजार कंट्रोल करण्यासाठी जे औषधोपचार द्यावं लागतं त्याची मात्रा किंवा डोस जादा असतो. त्यामुळे त्याचाही थोडाफार परिणाम होऊ शकतो. त्यामुळे माझं असं मत आहे की जर स्किझोफ्रेनिया हे रोग निदान झाला असेल तर औषधोपचार हे दीर्घकाळ चालणारा राहणार आहे. धन्यवाद डॉक्टर बेलगुद्री. यात जमेची अशी बाजू आहे आणि सिझोफ्रेनियाच्या उपचाराबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की साधारणपणे 30 ते 40% रुग्ण पूर्णपणे बरे होतात. 30 ते 40% रुग्ण अक्षरशः सुधारतात आणि त्यांना औषधाची कायम गरज असते. आणि 20 ते 30% रुग्ण त्यांचा आजार हा क्रोनिक असतो, चिवट असतो, त्यांना औषधं नियमितपणे घ्यावी लागतात. आणि अशा 10 ते 20% लोकांमध्येही काही उपचाराची मर्यादा असते, पण राहिलेल्या 70 ते 80% रुग्णांमध्ये नक्कीच औषधाचा आणि उपचाराचा फायदा होतो. हे मला सांगावंसं वाटेल. ह्या आजाराविषयी जसं आपण शास्त्रीय उपचार पद्धती बद्दल चर्चा केली आहे, बरेचसे उपचार लोकही आपल्या जे इकडून माहिती मिळते तिकडून माहिती मिळते यावरून वापरतात. बरेच लोक संमोहन विषयी प्रश्न विचारतात किंवा आपल्याला येऊन आजारी बोलताना की तुम्ही फक्त समुपदेशनाद्वारे हा आजार बरा करा. तर संमोहनाद्वारे किंवा फक्त समुपदेशनाद्वारे हा आजार बरा होतो का? डॉक्टर नागापूरकर सर, आपलं काय मत आहे? निश्चितपणे असं विचारणारे बरेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतात. मुख्य म्हणजे नातेवाईकांचा याच्यामध्ये जास्त आग्रह असतो की हे आपण करतोच, पण हे पण करून बघूया का आपण. तर मला असं त्याबद्दल निश्चितपणे सांगावं वाटतं की नुसतं समुपदेशन किंवा नुसतं संमोहन या आजाराला लागू पडत नाही. ती एक पूरक उपचार पद्धती म्हणून मी म्हणेल. दुसरी गोष्ट, संमोहनाने औषधं बंद केलेले आणि बिघडलेले रुग्ण मी स्वतः बघितलेले आहेत. त्यामुळे संमोहन बऱ्याचदा लोकांना चालेलच असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक मत माझं की या आजारामध्ये संमोहन लागू पडत नाही. समुपदेशन तुम्ही करू शकता निश्चितपणे. पेशंटला आणि नातेवाईकांना त्याची गरज असते आणि ते योग्य व्यक्तीने करावं असं मला वाटतं, जे पूरक ठरेल. धन्यवाद डॉक्टर नागापूरकर. नक्कीच संमोहन आणि फक्त समुपदेशनाबद्दल जी माहिती दिली ती नक्कीच आपल्या प्रेक्षकांना मदतीची ठरेल. बरेच वेळा रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे असेही समज असतात की ह्या ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे त्याचं लग्न केलं तर हा आजार बरा होईल, किंवा त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण झालेल्या नाही म्हणून जर त्याच्या त्या गरजा पूर्ण झाल्या तर हा आजार बरा होईल, किंवा जेव्हा त्याला लग्न केल्यावर त्याच्यावर एकदा जबाबदारी पडली ना की मग तो आजार बरा होईल. तर मी डॉक्टर शैलेश तुम्हाला विचारेल की तुमचं ह्याबद्दल काय मत आहे? अमोल, अगदी ही गैरसमज ही सगळ्याच समाजाच्या स्तरावर आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्याला रेस्पॉन्सिबिलिटी द्या किंवा लग्न करा किंवा शारीरिक हार्मोन्स त्यातून त्याचे जर निघाले लग्नानंतर तो बरा होईल, अशी ही फार मोठी गैरसमजूत आहे. म्हणजे ही कधीच या आजारातून बरी होण्याचा मार्ग
अगदीच नाहीये, 100% नाहीये. उलट अशा पद्धतीचे निर्णय घेतात त्यातून आपल्याला खूप कॉम्प्लिकेशन्स वाढताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे लग्न ही एक जबाबदारी आहे, त्या जबाबदारीत आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यायला लागतात आणि त्याच्यानुसार आपलं जीवनक्रम बदलतो. तर आजार अगोदरच असल्यानंतर ही जबाबदारी घेण्यामध्ये नक्कीच त्रुटी आणि चुका होऊ शकतात आणि त्यानंतर मग दोन्ही पक्षामध्ये म्हणजे वर वधू यांच्या कुटुंबामध्ये कल निर्माण होतात. म्हणजे अशा माझा बऱ्याच पेशंटचा अनुभव आहे की जिथे न सांगता, डॉक्टरांना न सांगता त्यांनी लग्न करून टाकलेले आहेत. मग त्यानंतर ती सगळी केस कोर्टात जाते, मग ते डिवोर्ससाठी मग सगळ्यांना त्रास होतो. म्हणजे पेशंटला अगोदरच आपण सांगतो की हा जरी मेंदूतील केमिकल्समुळे चेंज होणार आहे, तर लग्न आणि हे कोर्टाचे मॅटर्स ह्यामुळे आपल्याला वातावरणातील तणाव वाढतो आणि अशा काळात नक्कीच पेशंटचे सिम्पटम्स वाढतात, आजार वाढतो. त्यामुळे ही उपचार पद्धती तर नाहीच आहे, पण त्यामुळे त्याचा तणाव आणि आजार वाढण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे ही गैरसमज ही समाजातून पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. अगदी बरोबर. लग्न ही आपल्या आयुष्यातील एक जबाबदारीची घटना आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीला लग्नानंतर बऱ्याच वैचारिक, भावनिक आणि सामाजिक बदलातून जावं लागतं. त्यामुळे आपण सांगितलेली माहिती अगदीच उपयुक्त आहे. रुग्णाचा उपचार करताना औषधोपचार, ईसीटी ह्या सगळ्या उपचार पद्धती महत्वाच्या आहे आणि त्यासोबत समुपदेशनही तेवढाच भाग ह्यामध्ये आहे. तर समुपदेशनाचा ह्या दरम्यान काही भाग आहे का? त्याचा उपयोग होतो का? आणि नेमका तो उपयोग कुठे होतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर अमर शिंदे, तुम्ही ह्या विषयावर थोडा प्रकाश टाकाल? समुपदेशन निश्चितच महत्वाचं आहे, परंतु औषध नुसत्या समुपदेशाने काही फायदा होत नाही. जसं शैलेश उमाटे सर बोलले, आपल्याला मेडिसिन ही मेन लाईन आहे, त्याच्याबरोबर समुपदेशन हे महत्वाचं असतं. समुपदेशाचं पहिलं कारण असतं की पेशंटला समजावून घेणं, की पेशंटला कोणत्या प्रकारचे लक्षण आहे, त्याची अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी किती आहे, त्याला किती समजतं आणि तो कुठल्या लेवलवर जातो, हे पहिलं असेसमेंट प्रकार असतो, तो समुपदेशाने होतो. दुसरा भाग असतो की त्याच्या ह्या आजाराबद्दल पेशंटला माहिती सांगणे. बरेचसे पेशंट औषधं घेत नाहीत कारण त्यांना स्वतःला समजत नाही की मला हा आजार आहे. त्यांना हे आपल्याला पटवून देण्यासाठी आपण इन्साइट ओरिएंटेड सायकोथेरपी म्हणजे त्यांना ह्या आजाराची माहिती कळावी, हा महत्वाचा भाग आपण समुपदेशनाने करतो. दुसरा भाग असतो की फॅमिली काउन्सिलिंग. फॅमिलीला पण समुपदेशन करणं महत्वाचं आहे की या पेशंटला आपल्याला सपोर्ट सिस्टीम कशी डेव्हलप करता येईल, त्याच्यासाठी भावनिक सपोर्ट सिस्टीम येते, फायनान्शियल सपोर्ट सिस्टीम येते आणि प्रॅक्टिकल म्हणजे पेशंट बरोबर कोण राहील, त्याच्या गोळ्या कोण ऑब्झर्व करत, या सगळ्यासाठी आपल्याला फॅमिली काउन्सिलिंग पण महत्वाचे आहे. याच्याबरोबरच ग्रुप थेरपी, ड्रामा थेरपी, डान्स थेरपी, म्युझिक थेरपी या इतर प्रकारच्या सायकोथेरपी किंवा आपण समुपदेशनाच्या पद्धती सुद्धा वापरतो. अमोल. नक्कीच. तर समुपदेशनाच्या ह्या उपचारादरम्यान बराचसा भाग आहे, कारण की जेव्हा ह्या आजारामध्ये फक्त शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या रुग्णावर परिणाम होत नाही, तर रुग्णाच्या एकंदरीत व्यक्तिमत्व, गुणकौशल्य किंवा त्याचे नातेसंबंध, त्याची निर्णय क्षमता, त्याचं तारतम्य, बुद्धिमत्ता, उत्साह या सगळ्याच गोष्टीवर एकंदरीत आजाराचा परिणाम होत असतो आणि अशातून रुग्णाचा आत्मविश्वासही कमी होतो. आणि नक्कीच समुपदेशनाचा ह्या गोष्टींमध्ये नक्कीच उपयोग आहे, जे तुमच्या बोलण्यातून लक्षात आलेलं आहे. अशा वेळेस बरेच ठिकाणी आपण सजेस्ट करतो की रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आधार गटामध्ये येणं गरजेचं आहे. तर आधार गट ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचा उपयोग कसा होऊ शकतो? डॉक्टर नागापूरकर, आपण ह्याबद्दल सांगाल? नक्कीच. कारण की जसं अल्कोहोलिक अनोनिमस आहे, तसंच म्हणजे ज्यामुळे अल्कोहोलिक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक एकत्र येतात, भेटतात, बोलतात, तसंच मानसिक आजारी व्यक्तींच्या अवस्थांमध्ये वारंवार होणारे चढ उतार, कुटुंबाचं एकटेपण, त्याच्यात असलेला स्टिग्मा म्हणजे कलंक एक प्रकारचा, आणि माहितीचा अभाव मानसिक आजारांविषयीच्या, या गोष्टींमुळे रुग्ण आणि कुटुंबीय यांचे स्वतंत्र सपोर्ट ग्रुप, आधार गट असणं अतिशय आवश्यक आहे. हे उपचार पद्धतीला पूरक ठरतात निश्चितपणे. त्याच्यामध्ये आई वडील, भाऊ बहीण, काही वेळेला मित्र सुद्धा सहभागी होऊ शकतात. रुग्णांच्या आजारपणामुळे अनेक वेळेला कुटुंबीय हवालदिल झालेले असतात, संभ्रमित झालेले असतात, नेमकं समजत नाही त्यांना काय करावं ते, किंवा असं वाटतं की कोणाचा आधार नाही आपल्याला आता. त्यामुळे
अशा प्रसंगी जेव्हा ते भेटतात एकत्र त्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांची देवाणघेवाण करतात, किंवा म्हणजे कधी रुग्ण उदास असतो, कधी रुग्ण औषध घेत नाही, मधून मधून अचानक व्हायलंट होतो. त्या रुग्णाशी कसं बोलावं, काय बोलू नाही, रुग्णाला प्रोत्साहन कसं द्यावं, अशा प्रकारची त्याची शारीरिक काळजी कशी घ्यायची आहे, या गोष्टींवरती त्यांना मार्गदर्शन मिळतं, अनुभव ते एकमेकांना सांगतात, त्यामुळे त्यांना शिकायला मिळतं, त्यातून सकारात्मकता वाढते, कौशल्य त्यामधनं वाढू शकतात रुग्णाची. त्यामुळे अशा प्रकारे जर सपोर्ट ग्रुप असतील, त्याला पोषक वातावरण मिळालं तर रुग्ण चांगला व्हायची शक्यता जास्त असते. असे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन किंवा डॉक्टर आनंद नाडकर्णी IPS ठाण्यामध्ये, त्याच्यात नातेवाईकांनी पुढाकार घेणं अतिशय गरजेचं आहे. गावोगावी असे गट निश्चितपणे स्थापन व्हायला पाहिजेत आणि मार्गदर्शन करायला आमच्यासारखे माणूस नेहमीच उपलब्ध असतील, त्याबद्दल निश्चितपणे आपण सर्वांनी खात्री बाळगावी. पण इच्छाशक्ती मात्र आणि आत्मीयता तळमळ नातेवाईकांची अतिशय आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये आज झटपट असे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ते अतिशय महत्वाची आहे, हळूहळू होणारी आहे, पण गरजेची आहे असं मला वाटतं. नक्कीच आधार गट आणि त्याचा रुग्ण आणि नातेवाईकांना नक्कीच परिणाम होतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अल्कोहोलिक अनोनिमस प्रमाणे सिझोफ्रेनिया व्यक्तींसाठीचं पण आधार गट ठिकठिकाणी सुरू व्हावे आणि मनोविकार तज्ञ त्यात सहभागी होतील. खूप चांगला एक आयडिया मार्ग आपण सांगितला आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. पुनर्वसनाचं या आजारामध्ये काय महत्व आहे? डॉक्टर अमर शिंदे, पुनर्वसनाविषयी काय सांगाल आपण? औषधे आणि समुपदेशन हे दोन गोष्टी फक्त आपल्याला पुरेशा नाहीत. त्याच्याऐवजी स्किझोफ्रेनियासाठी पुनर्वसन सुद्धा इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि नवीन पद्धती जे बाहेरच्या देशामध्ये आहे, जे कम्युनिटी केअर, ही सुद्धा पद्धती आपल्याला याच्यामध्ये ऍड करणं फार गरजेचं आहे. पुनर्वसनामध्ये साधारण 3 गोष्टीमध्ये महत्वाच्या असतात, जसं स्वतःची सेल्फ केअर आणि बायो फंक्शन. बऱ्याच वेळा ह्या पेशंटची स्वच्छता, त्यांचं राहणसहाण, त्यांचं झोप, ह्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झालेल्या असतात. तर ह्या जागेवर आणण्यासाठी आपल्याला पुनर्वसनाचा नक्की मदत होतो, की त्यांचे झोपेची टाइम आहे, त्यांचं जेवण खाणं आहे, स्वच्छता आहे, क्लिनलीनेस, ह्याच्यावर आम्ही पहिलं कॉन्सन्ट्रेट करतो. दुसरी गोष्ट असते, यांच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो कम्युनिकेशन डिफिकल्टी. म्हणजे आपण एखादी गोष्ट त्यांना सांगतो आणि त्यांना आकलन क्षमती किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, त्याच्यामुळे त्यामुळे त्यांना आपल्याला उत्तर व्यवस्थित देता येत नाही. तर याच्यासाठी कम्युनिकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही काही पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न करतो. तिसरी गोष्ट आहे की स्वावलंबत्व. ते स्वावलंबी नसतात, बऱ्याच वेळा दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणजे आपण पाहतो बऱ्याच वेळा खूप श्रीमंत लोक असतात, पण त्यांना त्या प्रॉपर्टीचं याच्याशी काही घेणं देणं नसतं. अशा रुग्णांना त्या समाजातून जो बाहेर फेकला गेलेला आहे, त्याला आपण परत समाजात आणणं आणि त्याला एक डिग्निफाईड त्याचं लाईफ जाणं, याच्यासाठी आपण पुनर्वसनाचा फायदा करून घेतो. अमोल. बरोबर, नक्कीच पुनर्वसनाचा रुग्णाला सामाजिक प्रवाहात सामील करून घेण्यासाठीचा मोठा सहभाग आहे आणि अगदी तो महत्वाचा उपचाराचा एक टप्पा आहे. हा आजार जेव्हाची ट्रीटमेंट घेत असताना बरेच रुग्णांचे नातेवाईकांचे आपला प्रश्न असतात की सर हा आजार कधी बरा होणार आहे. डॉक्टर उमाटे, आपलं काय मत आहे यावर? बऱ्याच लोकांना ह्या शंका अशा असतात की हा बरा होणारच नाही आजार, किंवा यातून आता आपल्याला काही मुक्तीच नाहीये. पण आता आपण एवढा 1 तासाची चर्चा केली, त्यातून आपल्याला स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर आलेले आहेत. म्हणजे जसं अमोल तू त्याची उजळणी केलीस की 70 ते 80%, इनफॅक्ट मी म्हणतो 90% रुग्ण अगदी बरे होतात. बरे न होणं आणि ह्याच्यामध्ये जर मध्ये कुणी थांबलेलं आहे तर त्या गैरसमजुती, समाजात असलेल्या गैरसमजुती, त्या ट्रीटमेंटची अनएक्सेप्टन्स किंवा ट्रीटमेंट येण्यासाठी लागणारा वेळ, या 2-3च गोष्टी आपल्याला दिसत आहेत की ज्याच्यामुळे रुग्ण लवकर बरे होत नाही. रुग्णाची लक्षणे जशी आपल्याला पटकन ओळखता आली आणि पटकन उपचार पद्धती सुरू केलो तर पटकन बरे होतात, हेही आपल्याला बऱ्याच संशोधनात किंवा अनुभवातून दिसलेले आहे. म्हणजे अशा संशोधनात आपल्याला दिसलेलं आहे की म्हणजे आपल्या भारतात सुद्धा किंवा अमेरिकेत सुद्धा की रुग्णाला लक्षण सुरू झालं आणि त्यांनी पहिली ट्रीटमेंट घेतली, त्यात कमी म्हणजे जास्तीत जास्त 10 वर्षाचा कालावधी गेला. 10 वर्षाचा कालावधी हा खूप जास्त होतो. म्हणजे अमेरिकेच्या सारख्या प्रगत असलेल्या देशात सुद्धा अशी स्थिती आपल्याला दिसू शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला कमी करायला पाहिजे. लक्षण सुरू झालं की त्याची ट्रीटमेंट सुरू करणं. मग यात आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसतात की कितीतरी पेशंट हे समाजात परत
आलेली आहेत, त्यांची कामं सुरू केलेली आहेत आणि माझे कितीतरी पेशंट अगदी आनंदाने रिटायर झालेली आहेत. त्यामुळे विचार करू शकता की आपण त्या लक्षणाच्या काळात जर त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, त्यांचा आजार आपण ताब्यात ठेवला, तर यात नक्कीच खूप खूप चांगल्या पद्धतीने याचं आउटकम आहे असं मला म्हणायचं आहे. इनफॅक्ट डायबिटीज, ब्लड प्रेशर याच्यापेक्षाही चांगला आउटकम आहे, याच्यापेक्षाही सुदृढ यातून आहे. फक्त आपल्या गैरसमजुती, वेळोवेळी ट्रीटमेंट न घेणं, ट्रीटमेंटला कंटाळा करणं, याच गोष्टीमुळे आपल्याला याचं आउटकम चांगलं दिसत नाही. नक्कीच सिझोफ्रेनियाच्या उपचाराबद्दल आपण जर ह्या सविस्तर जेव्हा बोलतोय तेव्हा लक्षात येतं की हा आजार नक्कीच नियंत्रणात ठेवता येतो, जसा डायबिटीस पेक्षाही चांगला आहे तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलंय. पण हे सगळं करत असताना जेव्हा हा आजार दीर्घकाळ चालतो, कुटुंबीय पण ह्याच्यामध्ये त्रासले जातात आणि रुग्णाच्या उपचारामध्ये कुटुंबियाचा पण तेवढाच सहभाग आहे. तर रुग्णाच्या ह्या उपचारामध्ये कुटुंबाचा सहभाग महत्वाचा आहे का आणि तो कसा? डॉक्टर बेलगुद्री, आपण काय सांगाल याबद्दल? निश्चितच हा आजार दीर्घ काळ चालणार असल्यामुळे कुटुंबाचा हा अतिशय महत्वाचा रोल आहे. आणि जसं अमर सरांनी सांगितलं की ह्या पेशंट लोकांमध्ये इन्साईट नसते, म्हणजे मला आजार झाला याची जाणीवच नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला अजून पेशंट औषधोपचार बंद करत असतात. अशा वेळेला हे औषध बंद न करता नियमित घेण्यासाठी प्रोत्साहन करणे, डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घेऊन फॉलोअपला घेऊन जाणे व ज्या वेळेला त्यांच्या वर्तणुकीत बदल होतात, म्हणजे झोप न लागणे, चिडचिड होणे, ज्या वेळेला सौम्य प्रमाणाचे आजार असतात त्यावेळीच डॉक्टरांकडे नेलं तर आजार न वाढता तातडीने कंट्रोलमध्ये आणला जातो. ह्या कोरोनाच्या काळामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की नॉर्मल लोकांनाही प्रेम, आपुलकी, माया याची गरज असते. फक्त राहायला आणि खायला मिळालं म्हणजे सगळं झालं असं नाही. जर तसं असतं तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये शहरामध्ये प्रत्येकाची घरं असून खाण्याची सोय असून सुद्धा लोक आपल्या गावी परतत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिक्युरिटी किंवा सेन्स ऑफ सिक्युरिटी. तर जर नॉर्मल लोकांना सेन्स ऑफ सिक्युरिटी लागत असेल तर मानसिक व्याधी किंवा मानसिक आजाराने ग्रासलेल्या लोकांनाही तितक्याच प्रमाणात सिक्युरिटीची गरज असते. त्यामुळे निश्चितच कुटुंबातील लोकांनी अशा व्यक्तींना आपुलकीची भावना देऊन त्यांच्या योग्य रीतीने काळजी घेतली पाहिजे. आणि मी असंही आवाहन करतो समाजाला की व्यक्तीला स्किझोफ्रेनिया झाला म्हणजे मनोरुग्ण झाला म्हणून त्याला स्टिग्माटाईज न करता किंवा त्याला कमी नजरेनं न बघता त्याला आपलासा असं मानून त्याला समाजात घेतलं पाहिजे. धन्यवाद. नक्की कुटुंबाचा ह्या उपचारामध्ये नक्कीच सहभाग आहे आणि मी म्हणेल की मनोविकार तज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ह्या सगळ्यांचा उपचारामध्ये सहभाग आहे आणि हे टीम वर्क आहे मी असं म्हणेल. याच्यात बरेचसे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आपल्याशी चर्चा करत असताना आपल्याला बरेचसे प्रश्न ते विचारतात की सर आम्ही नेमकं ह्याच्याशी कसं वागावं, नेमकं आम्ही काय बोलावं, कुठे त्याला काय सल्ला द्यावा, कुठे नाही सांगावं. तर रुग्णाशी संवाद हा सर्वात महत्वाचा आहे आणि तो कसा असावा? डॉक्टर उमाटे, आपण याबद्दल काय सांगा? फारच महत्वाचा प्रश्न आहे अमोल. म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा फॅमिलींना अशी गैरसमज असते की आमच्या वागण्यामुळे हा आजार तर झाला नाही. यातून हे कुठेतरी असे निघतात की आम्ही कसं वागावं, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही चांगलं वागलो म्हणजे रुग्ण चांगला होईल. हेही एक गैरसमजूत असते. त्यांचं वागणं हे नक्कीच महत्वाचं आहे. कारण जेव्हाही आपण नातेवाईक माझ्या समोर बसतात तर मी त्यांना ट्रँगल, समद्विभुज त्रिकोण किंवा त्रिकोणाची एक माहिती देत असतो की रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईक हे तिन्ही कोण आपल्या या ट्रीटमेंटच्या चांगल्यासाठी गरजेचे असतात. त्यामुळे प्रत्येक बाजू ही महत्वाची असते. डॉक्टरची उपचार, रुग्णाची साथ आणि नातेवाईक. तर नातेवाईक किंवा फॅमिली मेंबर्स यांचं वागणं असं असतं की त्यांना बऱ्याच आजाराबद्दल गैरसमजुती असतात किंवा सिम्पटम्स बद्दल गैरसमजुती असतात. म्हणजे त्यांना एखादा भास होत असेल तर ते लगेच एकदम आक्रस्ताळेपणे त्याला सांगतात की अरे असं काही नाहीये, हे सत्य परिस्थिती नाहीये, तू कशाला त्याच्याकडे लक्ष देतोस, लक्ष देऊ नको, काढून टाक मनातून, ते मनातून काढून टाक, असं एकदम बळजबरी करून त्याला सांगतात.
पण त्यांना कुठेतरी ही माहिती नसतं की हे त्याच्या दृष्टिकोनातून असलेले विचार आहेत आणि त्या विचाराला औषधोपचारानेच हे बाजूला जाते. तेव्हा जेव्हा आपण नातेवाईकाला समजतो तेव्हा त्यांचा तो फोर्स कमी होतो. म्हणजे कधी कधी त्यांना असं वाटतं की आमच्या वागण्यानेच हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे ही लक्षणं काय आहेत हे नातेवाईकांना आपण समजून देणं महत्वाचं आहे. त्या लक्षणाची त्यांनी दखल घेतली पाहिजे. म्हणजे ही लक्षणे होतात त्याच्याबद्दल त्यांनी म्हणजे ते व्हायलाच नाही पाहिजे, त्याच्याकडे लक्षच नको देऊ असंही संभाषण नाही करायला पाहिजे. किंवा अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुला भीती वाटते ना, आम्हालाही तसंच वाटते, त्याला दुजोराही नाही दिला पाहिजे. त्या लक्षणामुळे त्या रुग्णाची होणारी मानसिक घालमेल त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अरे हो, तुला याच्यामुळे ना खूप त्रास होतोय आणि ना ते त्रास तुला होणार आम्हाला समजतंय. त्या त्रासासाठी आम्ही तुझ्या मदतीला आहोत आणि त्या त्रासासाठी काही लागलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊया, डॉक्टरांचा सल्ला घेऊया. असं कम्युनिकेशन आपण त्याच्याशी करणं हे गरजेचं असतं. आणि त्याची होणारी लक्षणे समजून घेणं, त्याचा होणारा व्हायलन्स समजून घेणं, त्याच्या होणाऱ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये चुका समजून घेणं, किंवा तो एकदम शांत आहे, निश्चित पडलेला आहे, उदास आहे हे समजून घेणं. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पेशंटला खूप ओव्हर प्रोटेक्शनही करू नका आणि क्रिटिसाइजही करू नका अशी आपण उपदेश त्यांना देत असतो. त्यामुळे त्याचं वागण्यात काय बदल झाला तर खूप सतत त्याला बडबड 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 करणं हेही करायला नाही पाहिजे. किंवा एखादी आई जशी जपते की त्याला खूपच काळजी घ्या, त्याला काहीच करायला नका सांगू, असंही नाही करायला पाहिजे. त्याला व्यवस्थित आपण काम देणं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. डेली मुलांशी आपण जसा संवाद साधतो अशा पद्धतीने त्याचा संवाद साधला पाहिजे. आणि जेव्हा आजार वाढतो त्या काळात त्यालाही समजून घेणं आणि वेळेकडे उपचारासाठी जाणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने नातेवाईकांनी पेशंटशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. नक्कीच संवाद हा पेशंटचा, नातेवाईकांचा पेशंट सोबत असलेला हा महत्वाचा आहे. पेशंटला लेबल न करता, क्रिटिसाइज न करता त्याच्या समस्या समजावून घेऊन आपण नक्कीच त्याला मदत करू शकतो. अशा पेशंट सोबत राहत असताना बऱ्याचशा आर्थिक विवंचनेला पण नातेवाईकांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच आजारांसाठी सरकारच्या बऱ्याच योजना याच्यामध्ये उपलब्ध आहेत. ह्या आजारासाठी काही सरकारच्या योजना काही उपलब्ध आहेत का? डॉक्टर नागापूरकर सर, तुम्ही याबद्दल काही माहिती द्याल? दिव्यांग असल्याचे सगळे फायदे आता या आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना मिळू शकतात. त्याकरता मानसोपचार विभाग, सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्यांना सर्टिफिकेट घ्यावं लागेल. 40% पेक्षा जास्त जर दिव्यांगता असेल तर साधारणपणे 500 ते 1200 रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकतं. त्याच्यानंतर एसटी आणि रेल्वेमध्ये कन्सेशन मिळू शकतं. त्याचबरोबर केअर गिव्हर्स जे नातेवाईक आहेत त्यांच्या जवळचे सांभाळ करणारे त्यांना इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा सेक्शन 80 DT खाली साधारणपणे 75,000 ते 1,25,000 पर्यंत रकमेवरती इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळू शकते. आणि शिवाय इन्शुरन्स स्कीम्स आता आलेल्या आहेत. आणि मेंटल हेल्थ ऍक्ट 2017 नुसार मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मानसिक आजाराच्या ट्रीटमेंट करता सुद्धा इन्शुरन्स मिळणं हे कंपल्सरी सरकारने केलेलं आहे. नक्कीच, म्हणजे सरकारच्या योजना ह्या आजारासाठी उपलब्ध आहे. फक्त आपण त्या योग्य ठिकाणी विचारणा करून त्याचा लाभ नक्कीच पेशंट. त्याकरता समाज कल्याण विभागात सांगायचं राहिलं, समाज कल्याण विभागात ते सर्टिफिकेट घेऊन केलात आणि अर्ज केला तर डेफिनेटली कार्यवाही होईल त्याच्यावर. नक्कीच योजना उपलब्ध आहे. आपल्याला त्याचा योग्य ठिकाणी जाऊन फक्त लाभ घ्यावा लागेल. समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे, बदलणार आहे आणि बदलतो आहे. ही एक जमेची बाजू आपल्याला सगळ्यांच्या चर्चेतून दिसून आली आहे. डॉक्टर शिंदे, क्लोजिंग रिमार्क्स मध्ये तुम्ही काय सांगाल की समाजाचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा? जसं आता नागापूरकर सर बोलले आपल्याला की इतर व्यंगांना आपण दिव्यांग म्हणून संबोधलं जातं. मला वाटतं की स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला आपण दिव्य मन या प्रकारचे काहीतरी संबोधन करणं गरजेचं आहे. कारण याला समाजात वेडा वेडा म्हणून संबोधलं जातं आणि त्याच्यामुळे ऑलरेडी ज्याचा डिमोरलाइज झालेला असतो व्यक्ती, तो अजून जास्त प्रमाणात त्रास त्याला होऊ शकतो. उलट स्किझोफ्रेनियाचे लोक हे चांगल्या पद्धतीनं आयुष्य काढू शकतो. उदाहरण देतो, माझा एक पेशंट आहे, तो आता PhD करतोय. म्हणजे एवढे इंटेलिजंट पेशंट सुद्धा स्किझोफ्रेनियाचे असू शकतात आणि यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समाजाने खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे. अजून आपण फॉरेन कंट्रीज मध्ये एक पाहतो आपण कम्युनिटी हाऊसिंग, तो प्रकार आपल्या इकडे चालू व्हायला पाहिजे, जेणेकरून यांना एक सपोर्ट सिस्टीम मिळेल. त्याचबरोबर
जॉब्स मध्ये यांना आपण घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा जॉब करताना यांच्याकडून काही चुका होऊ शकतात, पण त्या आपण चुका पोटात घालून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करावं असं मला या सर्व समाजाला माझ्याकडून म्हणजे विनंती आहे. तर समाजामध्ये या लोकांना नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं वागवू शकतो. अमोल. नक्कीच म्हणजे समाजाचा दृष्टिकोन महत्वाचा आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. धन्यवाद डॉक्टर शिंदे. हा काळ आता कोविड-19चा आहे आणि कोविड-19च्या काळामध्ये सर्वकडे ताणतणावाचं वातावरण किंवा भीतीचं वातावरण आपल्याला दिसतं आहे. ह्या रुग्णांमध्येही आपल्याला ह्या आजाराविषयी त्याची ट्रीटमेंट चालू ठेवणं गरजेचं आहे. कोविड-19च्या काळात रुग्णांसाठी काही सल्ला आपल्याला द्यावासा वाटतो का डॉक्टर उमाटे? अमोल, फार महत्वाचा प्रश्न आहे हा. याची बरीच बाजू आहेत. कोविड-19 मध्ये सर्वात पहिल्यांदा स्किझोफ्रेनिया किंवा मानसिक रोग रुग्ण यांची जी ट्रीटमेंट आहे त्यात सगळ्यांनीच आपलं ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या डॉक्टर पर्यंत जर आपल्याला जाता येत नसेल तर त्याच्यावर दूरध्वनीद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संबंध साधून त्यामध्ये औषधात काही बदल करायचे का, तेच घ्यायचे का, किंवा आपल्याला काही साईड इफेक्ट होत असेल किंवा अजून काही आपल्या समस्या असतील, काही वाढल्या असतील तर त्याबद्दल सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. राकेश जसा सांगत होता की यांची भावनिक पातळी खालीवर होत असते. कोविड-19 हा जो काळ आहे हा सगळ्यांसाठीच थोडा चिंतादायक अनिश्चिततेचा काळ आहे, जनसामान्यासाठीच. तर त्यात आपल्या रुग्णांनाही थोडी अनिश्चितता, चिंता, टेन्शन हे वाढू शकतं. त्यामुळे हे ग्राह्य धरूनच आपण आपल्या डॉक्टरांशी संवाद साधणं अगदी महत्वाचं आहे. संवाद साधा, त्यात औषधात काही थोडे बदल असतील तर तशा पद्धतीची औषधं घ्या आणि ती औषधं बंद करू नका. म्हणजे आता डॉक्टरशी भेट नाही झाली, आम्ही 2 महिने झालं, 3 महिने झालं, कशी औषधं घ्यावं, नक्कीच असं नाही करायला पाहिजे. इनफॅक्ट आपण काही दिवसापूर्वी अमोल आणि अमर आठवत असेल की आपण आपल्या ग्रुपवर चर्चा करत होतो की गावागावात, छोट्या छोट्या गावात आपण औषधं कशी पुरवावी, काही कुरिअर सर्व्हिस सुरुवात करावी का, आपणच एकत्र येऊन कशी तरी औषधं पुरवावी, हा आपण एक छान विचार करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला जे भेटीसाठी एमआर लोक येतात त्यांना नंबर देऊन औषधं तिथेपर्यंत पोहोचावी हा आपण विचार करत होतो. तर औषधं घेणं महत्वाचं आहे, डॉक्टरांशी संवाद साधणं महत्वाचं आहे. कोविडचा काळ हा सगळ्यांसाठी त्रासदायक आहे, टेन्शन आणि अनिश्चितता निर्माण करणारा आहे. त्यातून आपण तरुण नक्कीच जाऊ, पण या काळामध्ये आपली औषधं, उपचार आणि आपला नियमितता हे नक्की रेग्युलर ठेवणं फार महत्वाचं आहे. एवढंच मी थोडक्यात सांगेन. धन्यवाद डॉक्टर उमाटे. खूपच महत्वपूर्ण माहिती पेशंटसाठी आपण दिलेली आहे. या रुग्णाशी चर्चा करत असताना किंवा नातेवाईकांशी आपण ह्या विषयावर बोलतो आहे. रुग्णाविषयी चर्चा झाली, पण काळजीवाहकांचा पण रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे. जे रुग्णांची काळजी घेतात, केअर गिव्हर्स ज्यांना आपण म्हणतो, कुटुंबीय, त्यांनी स्वतःची ही काळजी घ्यावी. कारण की कधी कधी हा आजार दीर्घकाळ चालणारा असतो. बरेचसे भावनिक बदल नातेवाईकांमध्ये पण आपल्याला दिसतात. तर नातेवाईकांनी पण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हटलं, न्यूनगंडाची भावना समजणं ही चुकीचं आहे. न्यूनगंड नाही, आजाराचे बरेचसे कारण आहेत. स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज करणं, स्वतःसाठी काही विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणं. तरी पण ताण वाढत असेल तर नक्कीच डॉक्टरांशी समुपदेशनाद्वारे तुम्ही काळजीवाहक म्हणून मदत घेऊ शकता. तर काळजीवाहकांनी स्वतःची काळजी घ्यावी हा महत्वाचा सल्ला मलाही द्यावासा वाटतोय. आपण आता प्रश्नांकडे जाऊया. प्रेक्षकांचे बरेच प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत, त्यातले काही निवडक प्रश्न आपण घेणार आहे. तर पहिला प्रश्न मला डॉक्टर शिंदे यांना विचारावासा वाटेल की डॉक्टर धुमाळ यांच्याकडून प्रश्न आलाय. ते विचारतात की औषधांमुळे ओव्हरवेट म्हणजे वजन वाढतं, तर ते असं होतं का, का होतं, आणि औषधांचे काही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत का? तुम्हाला काय सांगावं वाटतं? नक्कीच. स्किझोफ्रेनियाच्या ऑलमोस्ट सगळ्या औषधांनी वजनामध्ये फरक पडतो, वजन वाढतं. पण वजन वाढल्यामुळे ते औषधं बंद करणं हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळा आज नवीन औषधं तयार झालेली आहेत, नवीन औषधं रिसर्च मध्ये आहेत की ज्यांनी त्यांचं औषधांचं प्रमाण, साईड इफेक्टचं प्रमाण खूप कमी होतं. दुसरा साईड इफेक्ट असतो स्थूलपणा, याने स्लोपणा. पेशंट बऱ्याच वेळा त्यांची हालचाल मंदावते. परंतु आज नवीन जे औषध आहेत त्याला आपण अटिपिकल अँटीसायकॉटिक म्हणतो, त्यांनी हे बरेचसे साईड इफेक्ट कमी होतात आणि पेशंट ऑलमोस्ट इतर नॉर्मल व्यक्तींसारखं जीवनक्रम करू शकतो. नक्कीच. म्हणजे काही औषधांमुळे वजन वाढतं,
पण असेही औषधं उपलब्ध आहेत जे आपण मदत करू शकतात. तसंच वजन वाढण्यासाठी औषधांव्यतिरिक्त आजाराचे इतर गोष्टीही कारणीभूत असतात. जसे रुग्णाची जीवनशैली आहे किंवा त्याची काम न करण्याची, हालचाल न करण्याची जी सवय लागलेली असते, त्यामुळेही वजनामध्ये वाढ होते. एक जस्ट पॉइंट टू ऍड. पुढचा प्रश्न मला घ्यायचा आहे. अनॉनिमस प्रश्न आहे डॉक्टर नागापूरकरांसाठी. त्यांनी विचारलं की माझ्या परिचयाचा एक प्रेमी रुग्ण, सिझोफ्रेनियाग्रस्त रुग्ण आहे, जो की डॉक्टर आहे. साधारणपणे 13 ते 14 वर्षापासून उपचार घेत आहे. पूर्णपणे बरं होण्यास किती कालावधी लागतो? मध्यंतरी काळात आपण काय काळजी घ्यावी? नक्कीच. कारण की 13-14 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे, याचा अर्थ तो आजार ज्याला आम्ही क्रॉनिक म्हणतो अशा प्रकारचा आहे आता असं दिसतंय. दुसरी गोष्ट असते की आता बऱ्याच दिवसापासून आहे, तर त्याला जसं आपल्या चर्चेत आता उल्लेख झाला की याला डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखीच ट्रीटमेंट कधी कधी कदाचित लॉंग टर्म म्हणजे लाईफ लॉंग सुद्धा लागू शकते. ठीक आहे. हे किती दिवस नेमकं हा आजाराची ट्रीटमेंट चालू ठेवायची हे मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं. हे आजाराची सुरुवात कधी झाली, किती दिवस झाले, आजार जुना आहे, त्याला ट्रीटमेंट कधी सुरू केली, त्याला ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स कसा होता, रुग्णाचा अगोदरचा स्वभाव कसा आहे, तो अगोदर काम करायचं कशा पद्धतीने करायचा, त्या आजाराचा परिणाम त्याच्या कामावरती, विद्यार्थी असेल तर अभ्यासावरती झालेला आहे, त्याला सपोर्ट सिस्टीम, घरातला समाजातला आधार कितपत आहे, तर ह्या गोष्टींवरती सगळ्या उपचार किती दिवस ठेवायचे ते अवलंबून असतं. आणि मला असं वाटतं की त्या रुग्णाच्या डॉक्टरांना त्यांनी निश्चितपणे विचारावं. काळजी हीच घ्यायची आहे की त्याला पुन्हा आपल्याला समाजात त्याच्या पायावर उभं करायचं आहे, स्वावलंबी करायचं आहे आणि आजाराचे होणारे दुष्परिणाम कमीत कमी ठेवायचे आहेत. नक्कीच. अगदी उत्तर मला वाटतं मिळालं असावं या सरांच्या माहितीवरून. पुढचा प्रश्न मी विचारेल की आजारामध्ये सिझोफ्रेनिया आजाराचं एक महत्वाचं लक्षण आहे की आजाराविषयी जाणीव त्या रुग्णाला नसते. मग रुग्णाला आजाराविषयी जाणीव येण्यासाठी आपण एक मनसोपचार तज्ञ किंवा त्याच्यात सहभागी उपचारामधले व्यक्ती काय करू शकतो? डॉक्टर उमाटे, आपण काय सांगाल याबद्दल? हो अमोल, आपण ज्याला इन्साइट असं म्हणतो, तर त्यामध्ये याची आजाराची जाणीव नसते म्हणूनच हा रुग्ण स्वतःहून कधी आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येत नाही. त्यामुळे नातेवाईकांना खूप त्रास घ्यायला लागतात त्याला ट्रीटमेंटमध्ये आणण्यासाठी. पण आपल्याला एक निश्चित असं दिसतंय की जेव्हा आपण त्याला ट्रीटमेंट देतो, 2-4 किंवा 6 महिन्याचा कालावधी ट्रीटमेंटच्या नंतर जातो, त्याला कुठेतरी आपल्यात काहीतरी गडबड आहे अशी जाणीव निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि त्या काळात जसं अमरनी सांगितलं की काउन्सिलिंग हे त्या काळात फार फार महत्वाचं ठरतं. त्या काळात त्या काउन्सिलिंग मध्ये आपण काय करतो, आपण त्याची इन्साइट बिल्डिंग म्हणजे ह्या आजाराबद्दलची जाणीव त्यात निर्माण करून देण्याची शक्यता करतो. म्हणजे त्यातला जाणीव ही त्याच्या लक्षणाबद्दल असते, त्याच्या हॅल्युसिनेशन्स बद्दल असतं, त्याच्या डिल्युजन्स बद्दल असतं, त्याच्या कार्यप्रणालीबद्दल असतं. त्यामुळे ही जेव्हा जाणीव त्याच्यात निर्माण होते की अरे अशा पद्धतीची माझी लक्षणं आहेत, म्हणजे ऍक्च्युली ही जर जाणीव त्यात निर्माण झाली तर परत जेव्हा आजार बळावतो, परत जेव्हा आजार जास्त वाढतो तेव्हा तो वेळीच उपचारासाठी येतो. तर जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याची काउन्सिलिंग करणं, त्याला समजून देणं हे फार महत्वाचा ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आणि परत कधी कधी आजार जेव्हा बळावतो परत त्याची जाणीव ही जात असते. म्हणजे ही जाणीव जाणं हा लक्षणाचा पार्ट आपण बऱ्याच वेळेस समजतो. पण मी पाहिलेल्या काही रुग्णांमध्ये जशी ही जाणीव निर्माण होते तर ती वेळीच जशी लक्षणे थोडे बळावतात, पटकन ट्रीटमेंट व्यवस्थित करण्यासाठी किंवा औषधोपचारामध्ये चेंज करण्यासाठी येतात आणि त्यांचं आउटकम हे चांगलं असतं. नक्कीच. तर प्रत्येक स्तरावर आपण जाणीव निर्माण करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे नक्कीच उपचारा दरम्यान किंवा जसा पेशंट बरा होत जातो, पेशंटला स्वतःहून जाणीव निर्माण होते आणि समुपदेशनाद्वारे पण जाणीव निर्माण केल्या जाऊ शकते. हे तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलंय. कोविड-19चा काळ सुरू झालाय. कोविड-19 मध्ये काही नवीन लक्षणांमध्ये भर पडत आहे का ह्या आजाराला सामोरे जाताना? असा प्रश्न डॉक्टर पांडे आणि डॉक्टर देशमुख यांनी, विकास देशमुख यांनी आपल्याला विचारला. डॉक्टर बेलगोदरी, तुम्ही याबद्दल काय सांगाल? निश्चितच कोरोनाचा हा काळ आहे तो असुरक्षिततेचा आणि अनिश्चिततेचा काळ आहे. त्यामुळं अँझायटी म्हणा किंवा चिंता, काळजी हे वाढणं स्वाभाविक आहे. नॉर्मल लोकांमध्ये होते तर पेशंट लोकांमध्येही होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला
अशा वेळेला झोप न लागणे, चिडचिड होणे ह्या प्रकारचा त्रास होऊन काही वेळेला आजार वाढण्याची शक्यता असते. त्यावेळी आपण वेळी डॉक्टरांशी संपर्क साधून औषधाच्या डोस मध्ये बदल करून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कोरोनाची लागण होण्याची भीती ह्याच्यामुळे वारंवार हात धुणे किंवा स्वच्छता राखणे ह्या प्रकारचा त्रास जो ऑब्सेशन म्हणतो ह्याचंही प्रमाण वाढायची शक्यता असते. तर असे 2-3 प्रकार ह्या काळामध्ये त्याच्या मूळ स्किझोफ्रेनिया आजार आहेत की ज्यांना थोडस ह्या स्किझोफ्रेनियाचा आजार होता त्यात त्यांच्या डिल्युजनल प्रणालीमध्ये थोडस बदल दिसताना काही पेशंटमध्ये मला जाणवलं. म्हणजे काही पेशंटचं असं म्हणणं होतं की हे लॉकडाऊन वगैरे काही नाहीये, हे कुणीतरी असं केलेलं आहे, मी बाहेर जातो आणि बघतो. हा एक सिम्पटम काही पेशंटमध्ये मला जाणवला. किंवा हा कोरोना काही आजार नाहीये, हे कुणीतरी पसरवलेलं थोतांड आहे. म्हणजे ज्याच्या डिल्युजनल विचार पद्धतीमध्ये बदल झालेले काही पेशंटमध्ये मला असं जाणवलेलं आहे. आणि मग ते रिलेटिव्हला इन्सिस्ट करत होते की मला बाहेर जायचंय, मला बघायचंय असं. मग तेव्हा मी जेव्हा थोडी अँटीसायकोटिक त्याचे वाढवले तेव्हा हे विचार प्रणाली थोडेसे कमी झालेले असे माझा अनुभव आहे. धन्यवाद. नक्कीच काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार लोकांचे डिल्युजन्स आणि भ्रमही बदलत आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर शिंदेसाठी की बरेच वेळा पेशंट स्वतःहून दवाखान्यामध्ये येत नाहीत आणि मग अशा वेळेस पेशंट जर स्वतःहून येत नसेल तर अशा वेळेस आपला काय करता येईल. आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न आहे, जर असा पेशंट समाजामध्ये असेल आणि त्याचा कोणी केअरटेकर नसेल तर त्याच्यासाठी काही सेंटर्स उपलब्ध आहेत का? हा सगळ्यात कॉमन पद्धती आहे की ज्यावेळी सुरुवातीला आजार होतो त्यावेळी बऱ्याच वेळा पेशंटला लक्षात येत नाही. परंतु आज नवीन मेंटल हेल्थ ऍक्ट जो आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा यांना आपण अँब्युलन्सच्या सुविधेनं त्यांना ऍडमिट करू शकतो. कधी कधी थोडासा फोर्स वापरू शकतो. आता याच्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर पहिली गोष्ट असते की त्यांची असेसमेंट करणं, हिस्ट्री घेणं आणि जर त्याला मानसिक लक्षणं आढळली तर आपण त्यांचे ऍडमिशन कंटिन्यू करू शकतो. ऍडमिशनचे पण प्रकार काही बदललेत की जे असिस्टेड ऍडमिशन म्हणतो आपण, की नातेवाईकांचे हिस्ट्रीवरती आणि पेशंटचं ज्यावेळी एक्झामिनेशन आपल्याला आजार दिसेल त्यावेळी त्यांचं ऍडमिशन आपण कंटिन्यू करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की जे मानसिक आजारी पेशंट आहेत की ज्यांना कोणीच रिलेटिव्ह नाहीत, अशा काही संस्था आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं पुण्यामध्ये आवळवाडीला एक माहेर नावाची संस्था आहे की ज्या ठिकाणी लेडीज पेशंटसाठी व्यवस्था आहे की ज्यांना कोणीच नातेवाईक नाही. आणि दुसरी व्यवस्था श्रद्धा म्हणून मुंबईमध्ये आहे, तिथं पण त्या प्रकारची व्यवस्था आहे की जे रस्त्यावरती फिरतात त्या पेशंटला बरे केलं जातं आणि त्यांची फॅमिली जर फाइंड आउट झाली तर त्यांना त्यांच्या घरी चांगल्या पद्धतीनं पोहोचवलं जातं. अमोल. नक्कीच मार्ग ओपन आहेत. मला वाटतं प्रश्न खूप येत आहेत, अजून खूप लिस्ट माझ्याकडे बाकी आहे आणि वेळेच्या अभावी कदाचित ते सगळे प्रश्न पूर्ण केल्या जाणार नाहीत, मी खेद व्यक्त करतो. म्हणून आपण कार्यक्रम इथेच थांबूया. मला त्याबद्दल संपवण्याच्या आधी काही सांगायचं वाटेल की नक्कीच हा आजार आहे, ह्या आजारावर उपचार आहेत, ह्या आजाराची लक्षणं, त्या कुटुंबियांनी काय करावं, पेशंटनी काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या चर्चासत्रात सविस्तरपणे चर्चेला गेल्या आहेत. आणि नक्कीच एक आशेचा किरण ह्या चर्चेतून लोकांपर्यंत जाईल आणि ह्या आजाराला स्वीकारण्याची जी आपली ही विचारसरणी आहे ती नक्कीच बदलेल अशी मी आशा व्यक्त करतो. मी लोकांना किंवा ह्या व्हिडिओ आत्ता जे पाहताय किंवा नंतर पाहतील त्यांना आवाहन करतो की नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्टार्ट वॉच पार्टी करा, म्हणजे इतरही लोक नंतर सुद्धा ह्या कार्यक्रमानंतर ते व्हिडिओ पाहू शकतील. मित्रांनो, एकेकाळी सिझोफ्रेनिया झालेला माणूस कामातून गेला असं समजलं जायचं. गेल्या काही वर्षात उपचारामध्ये फार प्रगती झालेली आहे. गरज आहे ती रुग्णाचे कुटुंबीय सहकार्यांनी हा उपचार वेळेवर ओळखण्याची आणि उपचाराकडे धाव घेण्याची. मार्ग उपलब्ध आहेत, फक्त मार्ग शोधावे लागतात. एवढं बोलून मी ही कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो. आपण सर्व श्रोत्यांनी हा ऐकलात, आम्हाला प्रतिसाद दिला, मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, लाईव्ह स्ट्रीम स्टॉप केलंय.